Very, very warm welcome in our basic money NLP session. Today is our ninth day. Today is our ninth day. And we start our new journey up to 7 days. Next 7 days. Start from self introspection and then add some techniques, some practicals for changing our mindset, creating our new beliefs, connecting with higher energy, higher frequencies. Our topic starts from self introspection, then right kind of affirmations, scripting, writing, group discussion, right kind of goal setting, then importance of vision board, creating trigger for money attraction through EFT technique. We learn about self-love, self-care, importance of worthiness about yourself. We learn some practical switch words. We actually activate wealth energy suddenly, instantly. Switch our mind state, poverty to richness. Then we learn about angelic healing, a practice, daily practice, angelic invocations, daily angelic protection, daily angelic light, and how to receive angelic guidance for daily basis, uplifting your frequency. Then last, we do practice of gratitude and some powerful meditation about aura cleansing and aura creating. This all topic we covered next 9 days, next 7 days. Today is our eighth day and start the topic name as self introspection, आत्मनिरीक्षण. टॉपिकला सुरू करण्या अगोदर मी सर्वांना इन्व्हाइट करत आहो आपले व्ह्यूज शेअर करण्यासाठी. कालचा जो क्लास झाला त्या टॉपिकच्या रिलेटेड तुमचे व्ह्यूज रात्रभरात आजच्या दिवसभरात जे माइंड तुमचं हॅमरिंग झालं, जे स्पार्क माइंड मध्ये झाले, त्याबद्दल तुम्ही तुमचे मत शॉर्ट मध्ये व्यक्त करा. कारण की आज आपल्याशी खूप जास्त टाइम नाही आहे. आपण एक्झॅक्टली जवळपास 8
7:15 वाजेपर्यंत हे क्वेश्चन आन्सर घेऊ आणि आपल्या टॉपिकला सुरुवात करू. कालचा टॉपिक जिथे स्टॉप झाला त्याला तिथेच स्टॉप राहू देऊ, कारण की एनर्जीने अलाव नाही केला. ओके. पण सेशन सुरू होण्या अगोदर मी मनापासून विनोद सरांच्या प्रती खूप खूप ग्रॅटिट्यूड, थँक्स गिव्हिंग आणि लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ ब्लेसिंग त्यांना शेअर करतो. त्याचं रिझन हे आहे की त्यांनी जो प्लॅटफॉर्म रेडी केला ना, त्यामध्ये भयंकर स्ट्रेंथ, हायर एनर्जीचं इन्व्हॉल्वमेंट आहे. एक असं सिस्टम रन करणे ज्यामध्ये तुम्ही प्रॉपर वर्क करा नका करू तरी सुद्धा तुमच्यासाठी ती ऑपॉर्च्युनिटी रेडी करून दिलेली आहे की तुम्ही अर्न करत राहा. मे बी त्यांचा तो थॉट होता की लाईफमध्ये असे सिच्युएशन येतात की जेव्हा आपल्याला क्लायंट मिळत नाही, आपले टर्नओव्हर होत नाहीत, आपले टार्गेट अचीव होत नाही. मग अशा वेळेस समोरच्या व्यक्तीने काय करायचं. सेकंड, त्यांनी अशी इंडस्ट्री निवडली, ट्रेडिंग इंडस्ट्री. त्यामध्ये त्यांनी कोचिंग सुरू केलं, एज्युकेशन देणे सुरू केलं आणि आपल्या प्रत्येक व्यक्तीला सक्षम बनवत आहे सेल्फ अर्निंगसाठी. जिथे आपण कोणाच्याच भरोश्यावर राहत नाही. जस्ट इम्प्रूव्ह युअर स्किल, लॉट्स ऑफ प्रॅक्टिस, पेशन्स, and then the system gives you money abundantly, regularly. Just improve your skill, lots of practice, and take some patience. खूप खूप धन्यवाद आहे सरांची. काल मी ह्या इंडस्ट्रीचा उल्लेख करून काही हार्ड वर्ड यूज केले. ते करणे गरजेचं होतं, कारण की आपल्याला आपली रियालिटी समजली पाहिजे की आपण कुठे अटकलो आहोत. कितीही मोठा माणूस झाला तरीही तो त्याच्यापेक्षा मोठ्या व्यक्तीच्या आउटर पेरिफेरल मध्ये, आउटर सर्कल मध्ये वर्क करून राहिला. पण माझं असं म्हणणं आहे की स्वतः आपण त्या व्यक्तीच्या सिस्टमवर अवलंबून नसलो पाहिजे. आपण जिथेही आहोत त्या ठिकाणी आपण आपलं सिस्टम रन केलं पाहिजे. आपण आपल्या सेंटरमध्ये आलो पाहिजे, जेणेकरून आपण लाईफ टाईम अबंडन्स मध्ये जगलो पाहिजे. एकामेकाच्या सेंटरमध्ये असणे, एकामेकाच्या सर्कलमध्ये असणे हे एनर्जी एक्सचेंज आहे. प्रत्येक जण आपण एकामेकावर डिपेंडंट आहोत. पण ह्या एनर्जी एक्सचेंज होत आहे मुवमेंटसाठी, सर्क्युलेशनसाठी, मनी सर्क्युलेशनसाठी, वेल्थ सर्क्युलेशनसाठी, एनर्जी सर्क्युलेशनसाठी. आपले एफर्ट सर्क्युलेट झाले पाहिजे, सिस्टम प्रॉपर रन झालं पाहिजे. त्याकरिता याचा अर्थ असा नाही की आपण सगळे डिपेंडंट होऊन जाऊ. आपापल्या लेवलवर, आपापल्या क्षमतेनुसार आपण निर्माण करू शकतो स्वतःचं असं अस्तित्व ज्या ठिकाणी आपण कंटिन्यू अर्न करत राहू विदाउट डिपेंडन्स. त्यामुळे ज्या सिस्टम मध्ये आपण काम करत आहोत ते सिस्टम फ्युचरमध्ये असलं काय आणि नसलं काय, किंवा याच्याही पेक्षा बेटर सिस्टम आपल्या लाईफमध्ये जर आलं तरी सुद्धा आपण मूव्ह ऑन करण्यासाठी तयार असतो. का? कारण की आपण त्या सिस्टमच्या भरोश्यावर नाही आहे. आपण आपलं ओन सिस्टम रन करत आहोत. जस्ट
फॉर सपोर्ट, फॉर सर्व्हायव्हल आपण त्या सिस्टम सोबत कनेक्टेड आहोत. कशासाठी? जे आपल्यापेक्षा खाली लोक आहेत, ज्यांना ह्या प्लॅटफॉर्मची गरज आहे, त्यांच्यापर्यंत ही ऑपॉर्च्युनिटी पोहोचवून देण्यासाठी, न की ह्या प्लॅटफॉर्म मधून स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी. जो फायदा होत आहे तो ऍटम मोडवर आहे. आपलं त्या प्लॅटफॉर्म सोबत जुडून वर्क करण्याचं मिशन हे आहे की हे सिस्टम लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यांना सेल्फ इंडिपेंडंट, सेल्फ अर्निंग पर्सन बनवलं पाहिजे, न की आपण त्याच्यातून फायदा घेतला पाहिजे. ज्या दिवशी तुमच्या हाताखाली 100 लोक होऊन जाईल ना, ऑटोमॅटिकली पैशाचा वर्षाव होईल. आणि आपली थिंकिंग कुठे लटकली आहे की मला कसं बेनिफिट होईल. आणि त्या बेनिफिटच्या चक्करमध्ये काय होण्याला आपण स्वतःवर लक्ष नाही देत आहोत. आपलं लक्ष बाहेर आहे, आपलं लक्ष लोकांवर आहे, आपलं लक्ष सिस्टमवर आहे, सेल्फ डेव्हलपमेंटवर आपलं लक्ष नाही आहे. आणि जोपर्यंत सेल्फ डेव्हलपमेंटवर आपलं लक्ष येणार नाही, तोपर्यंत आपण पॉवरफुली, इंडिपेंडेंटली वर्क करणार नाही. आणि आपली जी भीती आहे ना, फिअर ऑफ लॉस, तो कधीच संपणार नाही. जर आपण आपल्या सेंटरमध्ये नाही आलो, कंपनी मागं कंपनी चेंज होत राहील, पण आपली प्रोग्रेस कुठंच होणार नाही. 10 वर्ष 15 वर्षापासूनचे नेटवर्कर बनलेले आहे, त्यांची हालत अजूनही खस्ता आहे. ते कंपनी मागे कंपनी चेंज करून राहिले ह्या उद्देशाने की कोणत्या तरी कंपनीमधून मला फायदा होईल. कंपनीमधून फायदा होत नसते. स्वतःच्या ॲबिलिटीवर, स्किलवर, स्वतःच्या परफॉर्मन्सवर आपण क्रिएशन करतो. जे स्वतःवर लक्षच दिलं नाही, स्वतःची ॲबिलिटी चेंज केली नाही, आणि जस्ट फायदा होईल म्हणून कंपनी टू कंपनी चेंज करता. आणि मला हेच म्हणायचं आहे की हा जो फिअर ऑफ लॉस आहे, हा आपला संपला पाहिजे. की अरे जर ही कंपनी बंद पडली तर आता मी काय करणार. किती बढिया सिस्टम होतं, काम न करता पैसा भेटत होता, आता बंद झाली, आता मी काय करू. अहा, असं करता करता आपले 10 वर्ष निघून गेले. आता हे समजून राहिलं सेल्फ वर्दीनेस काय आहे, माझी व्हॅल्यू काय आहे. ह्या सिस्टम मधून जर मी असं काही शिकलो, असं स्वतःच सिस्टम जनरेट केलं, ज्याच्यातून कंटिन्युअस मनी माझ्याकडे येत आहे, सिस्टम असो किंवा नसो आपण टेन्शन घेणार नाही. किंवा आपण ज्या सिस्टम मध्ये जाऊ, नवीन सिस्टम मध्ये, तिथे सुद्धा आपली लेवल तेच राहील. ऍज अ लेबर आपण बुडापासून सुरुवात करणार नाही. पहिली गोष्ट तर आपण लेबरच राहणार नाही. नाही, मी मालक आहो आणि मालक सारखाच येईल, मालक सारखाच वर्क करन, पटत असेल तर पहा, नाही तर राम राम. माझा ऑलरेडी इन्स्टिट्यूट आहे, माझा ऑलरेडी सेटअप आहे, मी माझं वर्क करून राहिलो, तुम्हाला माझं गरज असेल तर मी कनेक्ट होता. त्यामध्ये तुमच्या सिस्टमचा पण फायदा आहे, माझ्या सिस्टमचा पण फायदा आहे. हा कॉन्फिडन्स बूस्ट झाला रे झाला. सिम्पली लक्षात घ्या, आपल्याला कोणीही अडवू शकत नाही. साध्या भाषेत बोलतो, विनोद सरांसोबत खूप स्किलफुल लोक जुळलेले आहेत, चांगल्या हायर पर्सनॅलिटीज जुळलेल्या आहेत. आणि त्या पर्सनॅलिटीज स्वतःच अदर सिस्टम रन करून राहिलेले आहेत. त्यांच्याकडे त्यांचे क्लायंट आहे, त्यांच्याकडे त्यांचं मनी अर्निंग सोर्सेस आहेत, आणि ते विनोद सरांसोबत कनेक्ट झाले. मग मला सांगा, यामध्ये विनोद सरांचं किंवा त्यांच्या कंपनीचं काही व्हॅल्यू डिग्रेड झाली का? नाही झाली. किंवा ते सिस्टम विनोद सरांसोबत कनेक्ट झाले, त्यामुळे त्यांच्या ओन सिस्टमची व्हॅल्यू डिग्रेड झाली का? नाही झाली. पण दोन्हीही पोटेन्शियल पर्सनॅलिटी जेव्हा एकत्र आल्या, दोन्हीही सिस्टमची व्हॅल्यू अपग्रेड झाली. इकडल्या लोकांना इकडल्या सिस्टमचा फायदा होत आहे, इकडल्या लोकांना इकडल्या सिस्टमचा फायदा होत आहे. कोणाचे क्लायंट कमी नाही होत आहे, उलट वाढत आहे, अर्निंग वाढत आहे. मग आपण का बरं
स्वतः त्या लेवलवर पोटेन्शियली डेव्हलप होण्याचा विचार नाही करायचा. असं शक्यच नाही आहे की माझ्या डेव्हलपमेंटमुळे माझ्या कंपनीला लॉस होईल किंवा माझ्या टीममध्ये लॉस होईल. होणे शक्यच नाही. कारण की जर तुम्ही अपग्रेड होऊन समोर याल ना, तुमचा ऑरा आणखी 100 लोकांना अट्रॅक्ट करेल. आणि ज्या प्लॅटफॉर्म मध्ये तुम्ही वर्क करत आहे त्या प्लॅटफॉर्म सुद्धा तुमच्या हार्डवर्कला आणि तुमच्या प्रेस्टिजला रिकॉग्नाइज करेल की हा माझा स्टुडंट आमच्याच प्लॅटफॉर्म मधून निघाला आणि स्वतःच एक सिस्टम रन करत आहे. राहुल सर कंपनी सोबत मर्ज होण्याच्या अगोदर त्यांचं सिस्टम नव्हतं का? त्यांचे लोक होते, त्यांच्यासाठी प्रॉपर वर्क करत होते. ह्या सिस्टम सोबत कनेक्ट झाल्यानंतर त्याची व्हॅल्यू डिग्रेड झाली की ह्या सिस्टम मध्ये आल्यामुळे सिस्टमची व्हॅल्यू डिग्रेड झाली? नाही, आणखी वाढली. आणखी लोक वाढले, आणखी सरांचं स्किल डेव्हलप झालं, कंपनीला आणखी पोटेन्शियल मिळालं. मग आपण का नाही स्वतःचं डेव्हलपमेंट करावं? हेच आहे सेल्फ मास्टरी, माइंड मास्टरी. आणि इतकी मास्टरी मिळाल्यानंतर, इतकं पोटेन्शियल डेव्हलप केल्यानंतर मग कंपनी सोबत लॉयल राहा आणि बघा मग डेव्हलपमेंट किती सुंदर होते. ठीक आहे. हाच माझा काल बोलण्याचा उद्देश होता की ओनर बना, लेबर नाही. ज्याही लेवलवर आहात तुम्ही त्या लेवलवर ओनर बना. तुम्ही डिमांडिंग नसले पाहिजे, तुम्ही कमांडिंग नसले पाहिजे. मुझे चाहिए, मला द्या नाही, मुझे चाहिए. कटोरी घेऊन नाही फिरायचं. अरे ऍडमिशन झाली तर मला 100 रुपये भेटत, 1000 रुपये भेटत. हा, चाहिए, तुमको आना है. का? कारण की आपली पर्सनॅलिटीने त्यांना दाखवून दिलं पाहिजे. तर हे लोक या लेवलवर पोहोचले ते यांच्या शब्दात दम आहे. ओके. हे वर्दीनेस आपली क्रिएट झाली पाहिजे आणि लोकांना दिसली सुद्धा पाहिजे. त्यासाठीच आपल्याला माइंड मास्टरी करायचं आहे आणि एवढे एफर्ट आपण घेत आहोत. वाईट वाटलं असेल तर माफी मागतो, पण माइंडला ओपन करा. ठीक आहे. चला आजच्या सेशनची सुरुवात करू. मी जे बोललो, काल बोललो, आता बोललो, शॉर्ट मध्ये तुमचे व्ह्यूज शेअर करा. काही प्रश्न असेल तर मला सांगा, आपण त्याच्यावर उद्या परवा चर्चा करू. किंवा लिहून ठेवत जा ते प्रश्न आणि मला शेअर करत जा. ओके, सांगा एक एकदा. कुठून सुरू करू? निलेश सर बोला. गुड इव्हनिंग दादा. कालचा जो आपला टॉपिक होता डेव्हलपमेंट, डेव्हलप माइंड पॅटर्न्स. माइंडचे जे पॅटर्न्स आपण डेव्हलप कसे करायचे किंवा ऍक्च्युअल आपल्या माइंडचे पॅटर्न्स काय आहे, त्याच्यावरनं माझ्या ऍक्च्युअल लक्षात आलं की आपण म्हणजे आता जे आपण जगतो आहे ते आपण म्हणजे आधीचे म्हणजे पास्ट मध्ये जे काही आपल्यासोबत घडलं किंवा पास्ट मध्ये आपण ज्या सिच्युएशनला होतो त्या सिच्युएशन नुसार आज आपण जगतोय आणि आज आपण डिसिजन घेतो आहे. ठीक आहे ना. पण आपण हा विचार नाही बरोबर. करत आहे की बुवा आज आपल्या म्हणजे पास्ट मध्ये काही पण असो, जे काही झालं असेल, ग्रोथ असेल किंवा हे झाली असेल आपली, डिग्रेशन झालं असेल जे काही, पण आजची जी हम्म. कंडिशन आहे आजच्या कंडिशननुसार जर आपण आपला माइंडची प्रोसेस किंवा माइंड चा प्रोग्रामिंग जर केली की आता ऍक्च्युली मला काय गरज आहे, मला खरंच जर सर्वाइव्हची गरज आहे का मी खरंच अबंडन्स मध्ये आहे, ठीक आहे ना. तर त्यानुसार जर आपण आपलं बिहेवियर किंवा आपले जे गोल्स किंवा आपले जे वर्किंगचे पॅटर्न जर आपण सेट केले तर होऊ शकते की जी पास्ट लाईफ होती त्याच्यापेक्षा बेटर लाईफ आता आपण फ्युचरमध्ये म्हणजे पास्टचा विचार करून प्रेझेंटमध्ये जी करंट कंडिशन आहे त्याच्यानुसार जगून आपण जर हा विचार केला की मला फ्युचरमध्ये त्याही कंडिशन म्हणजे पास्टची कंडिशन सुद्धा चांगली करायची आहे, ग्रोथ करायची आहे, तर आपलं फ्युचरमध्ये एक चांगल्या प्रकारे ग्रोथ होऊ शकते. तर मला हेच कळलं करेक्ट. की प्रेझेंटमध्ये आपल्याला कंडिशन आजच्या कंडिशन जगायचं आहे त्यानुसार आपला सर्वाइव्ह तर करायचंच आहे. पण आपल्याला जो विचार करायचा, आपल्याला जी ग्रोथ करायची आहे की पास्टमध्ये जे काही चुका झाल्या त्याला ओव्हरकम करून किंवा त्या कंडिशन किंवा त्या ज्या कंडिशनला आपले थॉट प्रोसेस होते त्याला चांगल्या प्रकारे डेव्हलप करून आपल्याला फ्युचर घडवायचं आहे. तर हे मला एक लक्षात आलं. आणि एकदम करेक्ट. येस. तर हे एक लक्षात आलं आणि जसं काल तुम्ही जो टॉपिक छेडला होता
आपला थोडासा अर्धवट राहिला त्याच्यावर बऱ्याच म्हणजे खूप चांगल्या क्लिअर फोकस किंवा क्लिअरिटी एकदम झाली की तुम्ही कुठेही असाल, तुम्ही जर कुठेही कुठल्याही फील्डमध्ये असाल किंवा तुम्ही कुठल्याही वर्कमध्ये असाल, ठीक आहे, तुम्ही एक सेंटर ऑफ अट्रॅक्शन असले पाहिजे. म्हणजे तुम्ही भली छोट्या लेवलला जरी आहे, भले आज तुम्ही छोट्या लेवलला आहे पण तुमचे गोल मोठे आहे, पण ज्या लेवलला तुम्ही सराउंडिंग आहे, तुमच्या आसपास जेवढी लोक आहे किंवा ज्या फील्डमध्ये तुम्ही काम करता आहे, तर तेवढ्या दायऱ्यामध्ये तरी तुम्ही सेंटर ऑफ अट्रॅक्शन असले पाहिजे. म्हणजे त्या याच्यामध्ये की बाबा की तुमचं एक व्हॅल्यू असली पाहिजे की त्यावेळेस तुम्ही असले की लोकांना वाटते की अरे हा यस, सर आले आता काहीतरी चांगलं मिळेल, किंवा सर आले तर आम्हाला चांगलं वाटतं की तुम्ही जर काही नॉलेज दिलं तर आम्हाला खरंच चांगलं वाटते, है ना. तर ती फिलिंग लोकांची आली पाहिजे. तर हळूहळू मग काय बरोबर होईल की बरोबर. आपलं त्याप्रमाणे ग्रोथ होईल आणि लोक अप्रिशिएट करणं किंवा सराउंडिंग आपल्याला त्याप्रमाणे अप्रिशिएट करेल आणि स्वतःही आपलं बुस्टअप होते, लोकांचंही बुस्टअप होते. त्यानुसार ऑटोमॅटिक आपला जो दायरा आहे सेंटर ऑफ अट्रॅक्शनचा तो वाढत जाईल, म्हणजे सर्कल आपलं ऑटोमॅटिक वाढत जाईल. आणि जे बॅरियर्स आहे ते बॅरियर्स ब्रेक होतील हम्म. आणि आपली जी म्हणजे जसं ऑरा किंवा सर्कल आपला ऑटोमॅटिक वाढला, तर आपली एंट्री हळूहळू हळूहळू जो मेन सर्कल आहे किंवा मेन सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे तिथे तिथपर्यंत जाईल किंवा तिथपर्यंत त्या व्हायब्रेशन पोहोचतील ऑटोमॅटिक. बरोबर आणि बरोबर. ते एक त्यांना क्लिक होईल की हा कोणतरी व्यक्ती आहे जो ह्या ठिकाणी असं असं वर्क करते किंवा याची त्याप्रमाणे त्याची व्हॅल्यू आहे. तर हा जर हम्म. आपल्या सराउंडिंग मध्ये आला तर याची व्हॅल्यू तर वाढेलच, पण हा अजून बुस्टअप होईल तर आपल्याला त्याचा अजून फायदा होईल. करेक्ट. येस दादा. एकदम करेक्ट. मी परफेक्टच पकडला येस, की थँक्यू दादा. पास्ट आपल्याला, पास्टच्या मेमरीज जर आपण प्रेझेंट मध्ये कंटिन्यू ठेवल्या तर फ्युचरचं निर्माण तेच होणार आहे जे आजची करंट स्टेट आहे. हम्म. आणि याला ब्रेक करून तर फ्युचरच्या हिशोबाने न्यू अपब्रिंगिंगचं स्किल आपण डेव्हलप केलं तर 100% जे येणारं फ्युचर आहे ते नवीन राहील. करेक्ट आहे, येस. हेच माइंडसेट ओपन व्हायला पाहिजे. परफेक्ट. येस. येस. थँक्यू थँक्यू. अर्चना मॅडम. दादा, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग. हा. अ, जे आता सेशन सुरू आहे त्याच्यावरून म्हणजे मला माझा जो व्ह्यू आहे तो हा आहे की अम, हो, आज आपल्याजवळ त्या गोष्टी नाही आहे, नाही, पण उद्या येणार नाही याची काही म्हणजे शाश्वती आपण पकडत नव्हतो. म्हणजे कसं होत होतं की नाही बाबा, आज आम्ही याच कंडिशन मध्ये आहे, आज तर 10,000 20,000 पण येत नाही, तर मग लाखो करोडो रुपये कसे येणार आहे की नाही. तर माइंडसेट माझं पण बरोबर तेच बरोबर. होतं, होते गोल लिहिले की 100 करोड 100 करोड 100 करोड, पण ते त्याच्या पत्नी पडत नव्हते, हम्म. खरंच येईल का, है ना. विनोद सरांनी बरोबर 10 करोडचा बरोबर. चेक दिला होता, तो पण आपण लावलेला होता, पण असं वाटत खरंच असं होऊ शकतं का, है ना. हे बरोबर. सगळे ब्लॉकेज जे होते ते क्लिअर झाले. परत आजचं जे कन्व्हर्सेशन झालं त्याच्यावरून असं माझ्या लक्षात आलं की माणसाला अपग्रेड होणं गरजेचं आहे. जर तुम्हाला समोर आणि त्याच्यासाठी एक गोष्ट क्लिअर झाली की तुमचं ध्येय काय आहे हे तुम्हाला जर माहित असेल प्रॉपर, तर तुम्हाला अपग्रेड व्हावं लागेल, है ना. आणि तुम्हाला तुमचं बरोबर. ब्रँड बनवावं लागेल. उद्या कंपनी असो नसो, जसं मी सुरुवातीलाही बोलले होते, म्हणजे आणि बऱ्याचशा शब्दांचा अर्थ दादा आत्ता कळतोय. म्हणजे मी ज्या सिस्टम मध्ये होते एमबीए मध्ये, तिथे एज्युकेशन सिस्टम खूप चांगलं होतं, सिस्टम जे होतं ब्रिट वर्ल्ड हम्म. वाईडचं. तर त्याच्यामध्ये कसं जे शब्द होते त्याचे आत्ता अर्थ उलगडत आहे की त्या त्या शब्दांचा काय अर्थ होता. जसं एक आमच्या ट्रिपल डायमंड होत्या, त्यांचं असं म्हणणं होतं की तुमच्या टीमला हे म्हणू नका की माझी टीम कामच करत नाही, माझी टीम कामच करत नाही, है ना. तर हम्म. की अ, अशा पद्धतीने पण तुम्ही हे म्हणा की आय लव्ह यू, तू खूप छान आहे, जसं अमृत आहे, लेडीज लेडीज साक्षी आहे, साक्षी तू खूप छान आहे, मला तुझ्यावर बरोबर. विश्वास आहे, तू करू शकते. तेव्हा असं वाटायचं असं बोलल्याने होतं का. पण आता त्याची क्लिअरिटी आली हम्म. की ते का बोलायचं होतं. हे सगळे म्हणजे जे जे कॉन्सेप्ट बरोबर. होते, आज मी कल्याणीशी पण बोलली जवळपास अर्धा एक तास, तर त्या गोष्टी क्लिअर झाल्या की का बरं ते शब्द होते.
म्हणजे हे हम्म. सगळे सगळे जे हायर लेवलचे लोक आहेत, जसे ट्रिपल डायमंड झाले, डायमंड झाले, तर हे नुसतं सिस्टमच्या भरोश्यावर किंवा याच्यावरच राहत नाही, तर ते स्वतःला अपग्रेड करतात. म्हणजे त्यांचंही NLP झालेलं आहे, याच्यात काही डाऊट नाहीये. विनोद बरोबर. सर झाले, विनोद सर पण का म्हणतात की जेव्हा तुम्ही तुमचे गोल लिहितात तुम्हाला त्या फिलिंग्स आल्या पाहिजे. पण ही गोष्ट खरी होती की आपण काय करत होतो, हा सिनियर म्हणतात काय, तर मनोज सरांनी चारदा म्हटलं की मॅडम गोल बुक बनवलं का, गोल बुक बनवलं तर बनवून घ्यायचं. पण त्या फिलिंग्स नव्हत्या. ते हम्म. ते व्हॅल्युएशन कळतं. म्हणजे आणि मला तर हा अनुभव आला की आपण ते एवढं सिरियसली घेतलं नाही तरी अचीव झालं. जर आपण त्याला सिरियसली घेतलं तर मग तर 100% होऊ शकते, त्यात काही डाऊटच नाही. बरोबर. एकदम बरोबर. आणि करेक्ट. मी जसं वेल्थ वेल्थ इन्फिनिटी सुरू झाली तेव्हाही मी माझ्या टीमला बोलले होते, म्हणजे बऱ्याचशा लोकांशी बोलले मी फ्रँकली स्पीकिंग, की बघा कोणती कंपनी राहो न राहो, निलेश सरांशी या बाबतीत चर्चा झालं होतं की सर कंपन्या येतील कंपन्या जातील, पण आपल्याकडे बरोबर. जे स्किल आहे, आपलं ट्रेडिंगचं स्किल, त्याला आपल्याला डेव्हलप करायचं आहे. उद्या वेल्थ जेनिक्स जसं आपल्याला मूव्ह ऑन करावं लागलं तसं वेल्थ इन्फिनिटी मधून असं होऊ नये है ना, कारण विनोद बरोबर. बरोबर. सरांची छत्रछाया आपल्यावर असायला पाहिजे, त्यांच्या छायेखालीच आपल्याला चालायचं. पण जर असं झालं तर मग आत्ता काय अशी म्हणायची वेळ यायला नको, है ना. हम्म. तर त्याच्यासाठी आपल्याला स्किल डेव्हलप करावं लागेल, आपल्याला अपग्रेड व्हावं लागेल आणि आपला ब्रँड आपल्याला सेट करावं लागेल, हे मला लक्षात आलं दादा. बरोबर. आणि एकदम करेक्ट. कंपनीची परफेक्ट. मी ओनर आहे, माझ्यापासून कंपनी सुरू आहे. वरती कोण आहे त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. बरोबर आहे की नाही. बरोबर. ही कंपनी माझी आहे. माझ्यापासून जी टीम सुरू होऊन राहिली ती माझी टीम आहे, ते माझे येस. लोक आहेत, है ना. तर हे हे म्हणजे जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत तेवढ्या जिद्दीने आपण काम पण करणार नाही तेवढं आणि 100%. आणि नेटवर्किंगचा हा जो उद्देश आहे ना, की तुम्हीच तुमचे येस. मालक आहे, पण हे समजत नाही. ते असं कसं? पण ह्या येस. लेवलवर जेव्हा माइंड ओपन होत आहे, आत्ता लक्षात येते की यस, त्यांचा काय बोलायचा उद्देश होता. येस. की तुम्ही जेव्हा तुमच्या ओन सेंटरमध्ये येता आणि स्वतःला असं फील करता की नाही, मी फक्त दाखवण्यासाठी नाही बरं, की आम्ही पहा किती मोठे लोक आहेत. रियालिटीमध्ये आपण ती जबाबदारी स्वीकारत आहोत, की हे सगळं जे चालून झालं हे माझ्यामुळे चालत येस. आहे. आणि ही माझी जबाबदारी आहे की मी आणि माझे लोक अपग्रेड झालो पाहिजे. तिथून ते ओनरशिप सुरू होते. बरोबर. आणि जेव्हा ओनरशिप मध्ये माणूस येते, ऑटोमॅटिकली किंग नेचर जे असते, किंगशिप असते, ती राजा असल्याची भावना असते, ते आपोआप समोर येते. ऑटोमॅटिक बॉडी लँग्वेज चेंज होते. ऑटोमॅटिक तुमची बरोबर. वर्ड्स जे आहे ना, ते रिस्पॉन्सिबल वर्ड्स बाहेर पडते. आणि लोकांना एक फील होते आपल्या प्रती की नाही, हे व्यक्ती आहे ज्यांच्यासोबत मी कनेक्ट झालो तर माझी लाईफ चेंज होईल. म्हणजे एक विश्वास, एक बिलीफ, एक ट्रस्ट आपल्या प्रती निर्माण होते. आणि बस ते झालं की बाकी आपण म्हणू तसं सिस्टम चालते. मग एकदम परफेक्ट पकडलं. बरोबर. बढिया. ऍक्च्युली लॉट्स ऑफ दादा, ब्लेसिंग. अँवेला जेव्हा होती, म्हणजे ज्या सिस्टम मध्ये मी होती, तर तिथे काय म्हणायचे की तुम्ही रिलेशन बिल्ड करा, बिझनेस तो अपने आप आएगा, है ना. तर ते कळत नव्हतं की असं का म्हणतात, म्हणजे रिलेशन डेव्हलप झाल्याने कसं काय बिझनेस येतो, है ना. तो बोले आप रिलेशन मेंटेन करो, बिझनेस तो आएगा ही आएगा. तर आएगा त्या ही म्हणजे आएगा. एका एका शब्दाचं ते अर्थ कळतो, डीपली डीपली त्याचं आता व्हॅल्यू कळत आहे की त्या शब्दाचा नेमका अर्थ काय होता. आता पूर्वी आपण इकडून बरोबर. ऐकायचं इकडून सोडून द्यायचं, तेवढं त्याला रिस्पॉन्ड नाही करायचं किंवा त्याचा विचार नाही करायचं. पण ही क्लिअरिटी आता येत आहे की का बरं रिलेशनशिप मेंटेन, म्हणजे टीमचं. त्या दिवशी मी बरोबर जसं आहे. बोलले की आता थोडेसे व्हिडिओ पण पाहणं सुरू केले आहे, तर त्याच्यामध्ये ते दाखवलं की टीमची केअर करा, है ना. का बरं गरजेचं आहे हे, म्हणजे असं वाटतही होतं कधी कधी, का बरं, म्हणजे ते काय बरोबर आहे ना. आहे ना. पण आता जोपर्यंत ते कळतं की ओनरशिप, कशासाठी आहे ते हा, सगळं. ओनरशिप येत नाही, येणार. जोपर्यंत आपण म्हणतो की याच्यात माझं काही येस. अस्तित्वच नाही आहे किंवा माझं काही आहेच नाही, तुम्ही लोड कशासाठी घेऊ. पण जेव्हा असं वाटतं की नाही, हे सगळं माझंच आहे, येस. हे माझीच लेकरं आहे, तर त्या बापाला काही करून येस. मेहनत करावं लागते, पोसा लागते. असं जेव्हा आपण आहे ना,
किंग बनतो. तर किंग म्हणजे काय झालं, तर सगळ्या प्रजेचा बाप, सगळ्या प्रजेचं पालन पोषण करण्याची जबाबदारी राजाकडे, सगळ्या प्रजेला आरोग्य देण्याची जबाबदारी बरोबर. राजाकडे, सगळ्या प्रजेला एज्युकेशन देण्याची जबाबदारी राजाकडे, अन्न पाणी पोहोचवण्याची जबाबदारी राजाकडे, सुख सुविधा देण्याची जबाबदारी राजाकडे. आता इथे राजा असं म्हणू शकत नाही की मी काही करू शकत नाही तुमच्यासाठी, तुमचं तुम्ही पहा. दिलं, मी सैनिक आहे, येस. तुमच्या राज्याचं प्रोटेक्शन होऊन राहिलं, बाकी तुम्ही पाहत बसा आणि मला कर देत जा, महसूल मला देत जा, पण मी तुमच्यासाठी काही करणार नाही, असं राजा म्हणू शकत नाही. तर सेम वेनी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा मला पैसा येत राहिला पाहिजे, पण मी तुमच्यासाठी काही करत नाही, असं आपण म्हणू शकत नाही. हा तो कोण म्हणल, ज्याला ओनर मध्ये नाही यायचं आहे. प्रजा हे बोलू शकते, मी कोण रस्ता साफ करू, मी का बरं गटर साफ करू, मी का बरं स्वच्छता नाही ठेवू, तो म्हणू शकते. पण राजा असं नाही म्हणू शकत. त्याला रस्त्याची देखभाल करणेच आहे, त्याला गटरची व्यवस्था करणेच आहे. प्रजा म्हणू शकते पण राजा नाही म्हणू शकत. त्यामुळे जो लेबर लेवलवर आहे त्याची थिंकिंग हेच राहील की मी का बरं करू, मला काय फायदा. राजा म्हणते की भविष्य निर्माण करत, त्याचा जो फायदाच फायदा होईल. तो आजचा फायदा नाही पाहत, तो पिढीचा फायदा बघते. येस, बरोबर. तो असं सिस्टम जनरेट करते की जेवढा म्हटला तेवढा महसूल तो लोकांकडून घेऊ शकला पाहिजे, आणि लोकांना त्याची देताना सुद्धा व्हॅल्यू वाटली पाहिजे. ठीक आहे ना, राजाने एवढं केलं आपल्यासाठी, इतका कर तर आपण देऊ शकतो, इतका टॅक्स आपण पेड करू शकतो, सर्व्हिसच तेवढी चांगली देत आहे. तर आपल्या बरोबर. सिस्टमला आणि आपल्या लोकांना असं वाटलं पाहिजे की ह्या व्यक्तीकडून सर्व्हिसच एवढी चांगली येत आहे, ठीक आहे, हा म्हणते ते आपण करू. आणि ते नेचर तेव्हा डेव्हलप होईल जेव्हा आपण ओनर बनू आणि रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ की माझ्या टीमची जबाबदारी माझ्याकडे आहे. पण त्याच्यासाठी आपलं ध्येय क्लिअर असणं आवश्यक आहे. जर ध्येयच नाही, मग हे उद्देशच नाही आहे जीवनाचा. येस, आणि बरोबर. ध्येय क्लिअर झाला की मग सगळे टॉपिक क्लिअर. जसं तुमचं वुमन एम्पॉवरमेंटचं ध्येय जर क्लिअर झालं, आता मी काय काय काम करू, कसं कसं हे प्रोसेस समज डेव्हलप करू. आवाज नाही येत आहे? थोडस कटल्यासारखं झालं. अच्छा, येतोय होऊ ना. शकते नेटवर्क. तर हम्म. वुमन एम्पॉवरमेंटची जर तुम्ही जबाबदारी घेत आहे, तर तुमच्या माइंडमध्ये ऑटोमॅटिक सगळ्या प्रोसेस ओपन अप होईल. मी आता काय करू, तुमची कम्युनिकेशन त्यावेळी डेव्हलप होईल, तुमची लेडीजला केअर करण्याची ऍबिलिटी डेव्हलप होईल, तुमचं टोनिंग चेंज होऊन जाईल. तुम्ही सगळ्या लेडीजला एका लेकरासारखं टच द्याल, त्यांच्या प्रोग्रेसची तुम्ही त्यांच्या मनात एक भावना निर्माण कराल की मीच तो एक मात्र व्यक्ती आहे. त्याच्यासोबत तुम्ही टच मध्ये जर आले तर तुमचं लाईफ चेंज होऊ शकते. एक ट्रस्ट, एक बिलीफ स्वतःच्या प्रती डेव्हलप करणे, आपली प्रोग्रेस अशी दाखवणे लो लेवल पासून. ते भ्यात नाही त्यावेळेस आपलं डाऊनफॉल जो होता ना, तो शेअर करण्यासाठी कधी भ्यायचा नाही. का? कारण की जेव्हा तुम्ही शेअर करणार आणि तिथून तुमचं अचिव्हमेंट दाखवणार, खूप सारे लोक त्याच परिस्थितीत फसलेले आहे आणि तिथून त्यांना मोटिवेशन मिळते की यार ह्या व्यक्ती सुद्धा इथूनच तयार झाल्या आहेत. हे काही श्रीमंताच्या घरून येऊन नेटवर्किंग नाही करत आहे, यांचे पोटाला चिंता बसलाय. ही लोक कर्जात होते, ही लोक टेन्शन मध्ये होते आणि तिथून यांची डेव्हलपमेंट आहे. अरे आपणही तसेच आहोत. त्यांचं ट्रस्ट डेव्हलप होते आणि तिथून तुम्ही बघा तुमची टीम वाढत चालली. पण हे जर आपण केलंच नाही तर त्यासाठी होऊ शकते तुम्हाला ब्लॉग बनवावा लागेल, व्हिडिओज बनवावा लागेल, वुमन एम्पॉवरमेंटची एखादी सिरीज तुम्हाला चालवावं लागेल. रोज तुम्ही 10 मिनिट वुमन एम्पॉवरमेंट वर बोलत आहे, म्हणजे कॉपी पेस्ट बोला पण बोला. तुम्ही लेडीजला त्यांचं महत्व समजून सांगा, त्यांचं पोटेन्शियल समजून सांगा, त्यांची स्ट्रेंथ, त्यांची ऍबिलिटी समजून सांगा. 10-10 मिनिट 10-10 मिनिट रोज व्हिडिओ शेअर करा. झूमवरच आता मी जसं करतो तसंच करा. रेकॉर्ड करा, कट करा, पेस्ट करा, युट्यूबवर टाकून द्या आणि सगळे आपल्या बायांना म्हणा की बघा
मी वुमन एम्पॉवरमेंटवर काय बोलत आहे, त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स डेव्हलप होणं सुरू होऊन जाईल. आणि 15-20 लेक्चर झाल्यानंतर मग टॉपिकवर उतरा की आओ फील्ड में. मग फील्डमध्ये आल्यानंतर त्यांना सांगा, फील्डमध्ये नाही, ट्रेडिंगमध्ये या. ट्रेडिंग मधून थोडेसे सक्सेस व्हायला लागले की आओ फील्ड में. करता येते, आपोआप डोकं चालते, मग चालवायची गरज नाही. ओके, चला. कल्याणी ताई, साक्षी ताई, वेळ गुड होत इव्हनिंग चालला, दादा. पटपट आपले व्ह्यू शेअर करा. हो हो. जस्ट शॉर्ट मध्ये हो, सांगते हो, हो, दादा. हो. हो बोल. हो. ऍक्च्युली जे सगळे इथे नेटवर्क मार्केटर बसलेले आहे आय थिंक. हम्म. मी पण आहे त्यामध्ये, पण मी एवढी खूप जास्त अटॅच नाहीये त्या गोष्टीशी, नेटवर्क मार्केटिंगशी. पण हम्म. त्याच्यामुळे त्या गोष्टी माझ्याशी अशा डायरेक्टली कनेक्ट नाही करू शकली मी. बट येस, एक बरोबर. गोष्ट जी कॉमन होती त्यामध्ये ती कळली मला, की पैसा हवा आहे तर माइंडसेट नाही कसा नाही नाही ठेवावा नाही, लागेल. मुद्दा नेटवर्क मार्केटिंगचा आहेच नाही. तुम्ही ज्या नाही. फील्डमध्ये आहे, तुम्हाला हा हा. स्टुडंट सायकोलॉजिस्ट म्हणून तयार व्हायचं आहे, तर तुमचं नेचर, तुमची केअरिंग पर्सनॅलिटी, तुमचं बोलण्याचं स्किल, तुमचं जे काही तुमचं स्किल आहे, ज्याच्यामध्ये समोरच्याला स्किल रिलीफ डेव्हलपमेंट. मिळेल, म्हणजे तुमची हिलिंग ॲबिलिटी, हम्म. तुम्ही त्याच्यावर वर्क करा. आणि तुम्ही स्वतःला त्या लेवलवर नेऊन ठेवा की हम्म. तुमच्यापासूनही सगळेजण आहेत. राईट राईट. तुम्हाला इतकं एफर्ट्स पुट करायचे आहे की जोही व्यक्ती तुमच्या जवळ येईल त्याने तुम्हाला अप्रिशिएटच केलं पाहिजे. राईट. आणि तुमचं सिस्टम डेव्हलप झाल्यानंतर तुम्ही ज्याही अदर सिस्टम मध्ये कनेक्ट व्हाल, तुम्हाला तिथून सुद्धा ऑपॉर्च्युनिटीज आली पाहिजे. तुम्ही मनी अर्निंगसाठी कोण्या दुसऱ्या सिस्टमवर डिपेंडेंट नसले पाहिजे, हे बोलायचं आहे मला. राईट राईट. त्याच्याशी नेटवर्किंगचा हा. काही संबंध नाही आहे. जॉबमध्ये आहे, जॉबमध्ये हेच प्रिन्सिपल फॉलो करा. स्वतःचं छोटंसं दुकान आहे, तिथेही हेच प्रिन्सिपल फॉलो करा. तुमचं स्वतःची ॲबिलिटी आहे ऍज अ लाईफ कोच बनण्याची, तिथेही तुम्ही हेच स्किल डेव्हलप करा. नेटवर्किंग मध्ये आहे, तिथेही हेच करा. हा तेच. जे आपल्या हा field कुठली असली तरी कॉमन गोष्ट तीच होती की एक तर तुम्ही तुमचं स्किल, सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट तोच होता की स्किल डेव्हलपमेंट आवश्यक आहे. कारण जेव्हा स्किल बरोबर डेव्हलपमेंट करू आपण तेव्हाच, नॉलेज असून काही फायदा नाही. जर नॉलेज आहे आणि जर त्याला प्लस स्किल पण तुमचं डेव्हलप आहे तरच तुम्ही ती गोष्ट करू शकता. त्यातूनच तुम्ही मनी अर्निंग करू शकता. अदरवाईज जर नॉलेज बरोबर. आणि स्किल नाही आहे तर काहीच नाही होऊ शकत. आणि करेक्ट. तेच जसं तुम्ही म्हटलं, निलेश दादांनी म्हटलं की फ्युचरमध्ये ज्या चुका झाल्या त्या पास्ट मध्ये. अंडरस्टँड करून, पास्ट मध्ये ज्या चुका झाल्या, हो राईट, पास्ट मध्ये ज्या चुका झाल्या त्या अंडरस्टँड करून जर आपण प्रेझेंट मध्ये त्या सुधारायचा प्रयत्न करून फ्युचर आपलं ब्राईट करणे जे गरजेचं आहे ते खूप जास्त आवश्यक आहे, की चुका सुधारून आपलं फ्युचर ब्राईट करणे. ज्या चुका झाल्या त्या परत परत परफेक्ट. रिपीट नाही करायच्या आहेत. परफेक्ट. परफेक्ट. साक्षीताई, हॅलो दादा, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. बरोबर आहे दादा. आलं, सेल्फ इम्प्रुव्हमेंट करणं जरुरी आहे. म्हणजे त्या लायक पहिले आपण बनलं पाहिजे, तेव्हाच आपण ती गोष्ट पूर्ण करू. जर इन केस एक एक्झाम्पल, जर मला $100 पर डेचं जर माझं हे आहे ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट पाहिजे, तर मला ट्रेडिंगचे स्किल्स डेव्हलप करणं जरुरी आहे. ते आपोआप ते येणार नाही माझ्याकडे चालून. मला ते शिकणं जरुरी आहे, मला त्याच्यात वेळ देणं जरुरी आहे, मला त्याच्या स्किल्स डेव्हलप करणं, त्याची प्रॅक्टिस करणं जरुरी आहे. तेव्हा मी ते करू शकेल अचीव. आणि जेव्हा मी ते गोल अचीव करू शकेल तेव्हा मी माझ्या बाकीच्या गोष्टी साध्य करू शकेल आणि माझ्या ध्येयाकडे जाऊ शकेल. तर ते आपला पाथ क्लिअर आहे आणि आपल्याला त्या पाथवर चालायसाठी काय प्रयत्न करायचे आहे हे आपल्यालाच ॲबिलिटी निर्माण करायची. आपण जर चालूच नाही शकलो तर आपण पुढे जाऊच कसं? सिम्पल. तर तुमचं ते म्हणणं बरोबर आहे, अगदी पटलं. आणि आता बरेचसे व्ह्यूज क्लिअर होत आहे, जसं जसं प्रत्येक एक एक सेशन होत आहे. अगदी आय ओपनिंग सेशन आहे प्रत्येक. पहिले जे बिलीफ्स होते ते पूर्ण चेंज होऊन वेगळे बिलीफ्स तयार होत आहेत. आणि खरंच आहे, जेव्हा कोणी कोणी आपल्या याच्यात येतं तेव्हा आपल्याला फील होतं की नाही, आता आपण या व्यक्तीसोबत जुळलं तर आपलं खरंच प्रोग्रेस होईल. आणि मला ते खरंच फील झालं जेव्हा मी अर्चनाताईच्या कॉन्टॅक्टमध्ये आली. आणि याच्यात सांगण्यात मला अजिबात काही हे वाटत नाहीये.
जे हालाकी ती माझी डायरेक्ट अपलाईन नव्हती, बट स्टील तिनेच मला ब्रिंगअप केलं. आणि खरंच आहे, ती जर माझ्यासोबत आहे तर मला नक्की विश्वास आहे की मी नक्की तिच्या पावलावर पाऊल ठेवून तिच्या मागोमाग चालत राहील. नक्की. हे एका लिडरचं, हे चांगल्या मेंटरचं, चांगल्या लिडरचं आहे ना, ही निशाणी आहे हा. की दुसऱ्याची काळजी घेणे. पण बरोबर. आपण त्यांना अन्यथा नाही घेतलं पाहिजे. प्रत्येक हम्म. व्यक्ती माणूस आहे, चुका सगळ्यांच्या लाईफमध्ये आहे, प्रॉब्लेम सगळ्यांच्या लाईफमध्ये आहे, संघर्ष सगळ्यांच्या लाईफमध्ये आहे. प्रत्येक जण शिकत आहे, प्रत्येक जण डेव्हलप होत आहे. तर आपण नेहमी ह्या ब्लेसिंग दिल्या पाहिजे की फ्युचरमध्ये ही व्यक्ती आणखी चांगली झाली पाहिजे, बिलकुल आणखी दादा. यांचं स्किल इतकं डेव्हलप झालं पाहिजे की त्याच्यामुळे आपल्याला लाभ झाला पाहिजे. हम्म. आपण कधी विनोद सरांसाठी निगेटिव्ह बोलू शकतो का? नाही, नाही. येतच नाही. आपण हमेशा हेच ब्लेसिंग देऊ की याच्यापेक्षा आणखी चांगली कंपनी तयार करा, आणखी चांगला मनी अर्निंग रिसोर्स आम्हाला द्या. कसं ब्लेसिंग देतो आपण? मग आपल्या सिनियर्सला, हम्म. आपल्यासोबत जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपण अशाच ब्लेसिंग पास ऑन केल्या पाहिजे, न की त्यांचं वर्तमान चरित्र बघितलं पाहिजे. कधी कधी असंही होऊ शकते की तुमच्या ब्लेसिंग्समुळे त्यांना एक पुश मिळेल आणि त्या व्यक्तीला त्यांच्या जीवनात अपब्रिंगिंगसाठी एखादी ऑपॉर्च्युनिटी भेटून जाईल आणि तिथून तो व्यक्ती नवीनच प्रकारचं चरित्र घेऊन फील्डमध्ये उतरेल. मे बी हे तुमच्याच ब्लेसिंगचं प्रभाव आहे की आपले सिनियर आणखी चांगले बनत आहे, आणखी चांगल्या ऑपॉर्च्युनिटी आपल्या समोर ओपन अप करून देत आहे. पण आपणच जर आपल्या सिनियरला कर्ज करत गेलो, शिव्या देत गेलो, काय होईल? पहिली गोष्ट तर आपण बंधन किंवा बाधा करणी प्रकार ज्याला म्हणतो ना हा. आपण स्वतः करून राहिलो. आणि एनर्जीचा नियम काय आहे? जे तुम्ही फोकस करा, जे तुमच्याकडे येणार आहे रिटर्न मध्ये, ते अबंडन्सच्या नियमानुसार आणखी वाढून येईल. मग तुमच्याकडे तुमचीच निगेटिव्हिटी इतकी भयंकर येईल, लॉसेस पण होईल आणि तुमचं अख्खं सिस्टम खतम होऊन जाईल, कोलॅप्स होऊन जाईल. आणि आपण म्हणू की मला धीट लागली, मला असं झालं, माझ्यावर कोणीतरी काही केलं आहे, चांगली गाडी होती, डिस्टर्ब झाली. नाही, काहीच नाही झालं. आपण आपल्या वरच्या प्रती निगेटिव्ह भावना व्यक्त केल्या, तर जशा सुधरून जाईल सगळं सिस्टम तुमच्यासाठी काम करणं सुरू करेल. भावना गलत आहे तर सगळं सिस्टम तुमच्या अगेन्स्ट वर्क करेल. हम्म. ठीक आहे. याच्यासाठी मी प्रॅक्टिकल करून घेणार आहे आणि खूप सुंदर प्रॅक्टिकल आहे. तुमचं बिलकुल डोळे असे उघडाल की तोंडातून शब्द निघायच्या पहिले मी 1000 वेळा विचार करा की बोलू की नाही बोलू. ठीक आहे. ठीक आहे दादा, नक्की. एवढं ओपनिंग होऊन जाईल तुमची. चला, ब्लेस यू. थँक्यू दादा, थँक्यू. प्लेस. जवळपास वेळ झाले. मनोज सर, 5 मिनिट आहे, 8:30 वाजता आपण सुरू करू. प्लीज. सर, गुड गुड इव्हनिंग. इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. थँक्यू व्हेरी मच. काल सेशनमध्ये जे प्रश्न होते मला ते क्लिअर झाले पुष्कळसे. आणि छोट्या छोट्या गोष्टीवर ज्या लेवलला फोकस करायला पाहिजे ते फोकस नव्हतं माझं स्पेशली. ठीक आहे. आणि एक परसेप्शन म्हणा, ते त्या लेवलचं परसेप्शन तयार झालेलं होतं. त्यांनी ऑलरेडी माइंडमध्ये रेडी होतं ते सगळं. हा. पण बरोबर. कोणत्या गोष्टीबद्दल चुकीचं वाटत नव्हतं. सगळ्यांचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे, सगळं बरोबर झालं पाहिजे एवढं वाटत होतं. पण स्वतः एक होतं की आपल्याला कसं प्रिपेअर करता येईल. पुष्कळशा गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये, अजून पुष्कळशा दिवसभरात पॉईंट सापडले. माझ्या माइंडनं स्वतः आन्सर्स केले ते. आणि डेव्हलपमेंट चांगली आहे. ज्या दिवसापासून सेशन चालू आहे त्या दिवसापासून डेव्हलपमेंट चालू आहे. आणि पुष्कळशा लाईफमध्ये चेंजेस होते. म्हणजे माझं थॉट ऑफ प्रोसेस म्हणजे मी दुसऱ्यांप्रती तर चांगला आहे, पण मी माझ्यासाठी काय थॉट्स ठेवतो हे महत्वाचं. बरोबर. कारण की माझ्यासोबत जेवढ जे जे आहे, जे जे राहणार, जे जे होते, सगळ्यांचं डेव्हलपमेंट आहे. कारण की माझं थॉट ऑफ प्रोसेस त्यांच्या प्रती चांगलं आहे. पण मी माझ्या प्रती करेक्ट. काय परसेप्शन बनवून ठेवलं होतं हे कुठंतरी होतं. कारण की मी त्या लेवलची लाईफ मानून चालला जगलो होतो. तर ते कुठं बरोबर. फील करणं, ते एक मटेरियलिस्टिक लेवलवर आपण जे बोलतो ना एनर्जीचं, हे मटेरियलिस्टिक त्या लेवलचं होत नव्हतं. आणि मला असं जाणवलं त्या लेवलनं काल की हाँ छोटे 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 चीजें हैं, हाँ हाँ बड़े लेवल पे गए तो ठीक है ना, चलता है, छोड़ दो. म्हणजे कुठेतरी असं होत होतं की त्याच लेवलनं
म्हणजे माझ्या डोक्यात असं होतं की मी या ठिकाणी झालो होतं, असं झालं बा. मी त्या ठिकाणी बसलो होतो, हे हे कुठेतरी कमतरता आहे याच्यामध्ये. मी स्वतः प्रती दुसऱ्या प्रती कोणाच्या जर असेल तर मी जाऊन फाटके याच्यावर बसत होतो. म्हणजे हम्म. मी माझ्या लेवल असं पाहिलं की अं, एका व्यक्तीने मला जेवणासाठी बोलवलं त्या ठिकाणी. म्हणजे मी तसं काही जेवण केलं नव्हतं. एक गुळाच्या होते असं, म्हणजे जेवणाचं दिलं असं बिलकुल खाली असं पानावर वगैरे. पण ते हम्म. जेवण केलं मी, कारण की त्याच्या प्रती माझं बिलीव चांगलं होतं. ते चांगलंच झालं. आणि माझ्या प्रती काय बिलीव होतं, सेल्फ बिलीव त्या ठिकाणी थोडंसं होतं. आणि मला एवढं लक्षात आलं की मी माझ्या बिझनेसमध्ये जे मी स्वतः ऑनरशिप मध्ये ज्या काही माझ्या माध्यमातून ज्या इमोशनली काही चुका झालेल्या आहेत, इमोशनली चुका कशा टाळता येतील, ह्या सगळ्या लक्षात आलं. की लेट गो करण्यात, बरोबर. लेट गो करावं लागेल. पण लेट गो सोबत आपण काय चुका केल्या हे लक्षात आलं पाहिजे ना, जेणेकरून त्याचा चुकीचा फायदा, हे चुकीचा इम्प्लिमेंटेशन झालं नाही पाहिजे त्याचं. करेक्ट. हे झालं सर चांगला आहे. हे. आणि खूप चांगलं आहे. थँक्यू 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 व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. आतापर्यंत आपण भरपूर सर्वांनी डेव्हलपमेंट केली. सेल्फ इंट्रोस्पेक्शनचं जवळपास सगळं काही तुम्ही कव्हरच करून टाकलाय. ठीक आहे. तरी सुद्धा आपण स्टेप बाय स्टेप इथून सुरुवात करू. सर्वजण आपल्या मोबाईलला तुम्ही आडवं करू शकता, कारण की लिहिलेलं आहे तुम्हाला थोडंसं क्लिअर दिसेल. ओके. आणि नाही जरी केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. हा जो व्हिडिओ आहे तुम्ही याला पुन्हा रिपीट करून ते सगळे पॉइंट्स बघू शकता, लिहू शकता. आपल्याकडे आज वेळ कमी आहे, तर आपण जितकं जमते तितकं कव्हर करू. ठीक आहे. वन्स अगेन व्हेरी व्हेरी वार्म वेलकम और बेसिक मनी एनालिसिस सेशंस डे 9, टॉपिक सेल्फ इंट्रोस्पेक्शन. हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. आत्म अवलोकन करणे, आत्मनिरीक्षण करणे. आत्मनिरीक्षणचा अर्थ इथे आत्माचा अर्थ हा नाही आहे तुम्ही तुमचं आत्मज्ञान ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी करता. इथे सेल्फ इंट्रोस्पेक्शनचा अर्थ हा आहे की तुमच्या आतमध्ये काय सुरू आहे त्याला बघणे. स्वतःच्या मनामध्ये भावना कशा आहे, विचार काय आहे, प्रेरणा काय आहे, तुम्ही ऍक्ट कसं करता, वर्क कसं करता, त्याचं अनालिसिस करणे. आणि आपल्या हायर सेल्फसाठी, हायर डेव्हलपमेंटसाठी त्याच्यामध्ये आपण काय असा बदल करून स्वतःला चेंज करू शकतो त्याबद्दल जाणून घेणे. काही पॉइंट्स आहे सेल्फ इंट्रोस्पेक्शनचे. लुकिंग इनवर्ड. आता पहिला पॉइंट आहे तुम्ही आपल्या आतमध्ये बघणे सुरू करणे. आत्मचिंतन आणि आपल्याला आलेल्या अनुभवांवर अनालिसिस करणे. जे आपण कालचा टॉपिक आपला सुरू झाला, म्हणजे मनोज सरांमुळे सुरू झाला हा टॉपिक, की पास्ट मध्ये काहीतरी झालेलं आहे, त्याचे इम्पॅक्ट प्रेझेंट मध्ये चालून राहिले. तर हे जाऊन बघणे आवश्यक आहे की तुम्हाला जो अनुभव आला आहे त्याचं राईट मोमेंटमध्ये, प्रेझेंट मोमेंटमध्ये काही इम्पॅक्ट पडत आहे का. आणि जर इम्पॅक्ट पडत आहे तर तुम्हाला हे समजणे खूप आवश्यक आहे की त्याला मी चेंज कसं करू. आणि याकरिताच आपल्याला सेल्फ इंट्रोस्पेक्शन करणे आहे. दुसरं सेल्फ अवेअरनेस, आत्मजागरूकता. आत्मजागरूकतेचा अर्थ असा आहे की तुमच्या लाईफमध्ये डाऊनफॉलवर डाऊनफॉल येत आहे. तुमच्या लाईफमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स येत आहे. तुमचं माइंड डेव्हलपमेंट चांगलं नाही आहे, तुमचं लक्ष बरोबर नाही आहे, तुमचं फोकस नाही आहे, तुमच्या अवतीभोवती काय सुरू आहे याची तुम्हाला जाणीव नाही आहे. याला म्हटलं जाते जागरूकता. तुम्ही अवेअर नाही आहे. समाजामध्ये अपब्रिंगिंग होऊन राहिली, ट्रेडिंग मध्ये अपब्रिंगिंग होत आहे आणि आपण अजूनही जुनेच कन्सेप्ट घेऊन चालत आहोत. नहीं नहीं नहीं, मेरी तो थॉट प्रोसेस ऐसी ही है और मैं तो यही समझूंगा, यही मानूंगा. तुम्ही अवेअरच नाही आहे की समाजामध्ये काय चालू आहे, किती प्रोग्रेस होत आहे.
सेम लेवलवर आपल्या इनरमध्ये काय चेंज करण्याची गरज आहे. आपलं माइंड, आपलं बॉडी, आपलं कॉन्शियस, आपलं सबकॉन्शियस माइंड, ह्या सगळ्या घटनाला हे जे प्रक्रिया प्रतिक्रिया होत आहे, याला समजून तुम्ही घेत आहे की नाही घेत आहे, त्याबद्दल तुम्ही जागरूक आहे की नाही आहे, त्याला म्हटलं जाते सेल्फ अवेअरनेस. की आपण साध्या साध्या भाषेत बोलू स्वार्थ, स्वचा अर्थ, त्याला म्हटलं जाते स्वार्थ. स्व म्हणजे सेल्फ, अर्थ म्हणजे प्रॉफिट. माझ्या स्वतःच्या प्रॉफिटसाठी कोणती गोष्ट चांगली आहे, बेनिफिशियल आहे, त्याला मी एक्सेप्ट करणे, याला म्हटलं जाते स्वार्थ. आपला स्वार्थ जपा, म्हणजे स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी जे गरजेची गोष्ट आहे त्याच्या प्रती तुम्ही अवेअर व्हा. थर्ड टॉपिक आहे सेल्फ डेव्हलपमेंट. एक वेळा तुम्ही तुमचे ब्लॉकेजेस, तुमचे प्रॉब्लेम्स ओळखले, आता त्याला ओव्हरकम करण्याची गरज आहे. ज्या स्किलमध्ये, ज्या फील्डमध्ये तुम्ही कमजोर आहे, त्या तुमच्या कमजोरीला तुमच्या ताकदमध्ये कसं कन्वर्ट करायचं, हे डेव्हलपमेंट प्रोसेस ओळखणे आणि त्याचा स्वीकार करणे, हे सेल्फ डेव्हलपमेंट आहे. म्हणजे स्वतःला चेक करणे की मला कोणत्या क्षेत्रामध्ये डेव्हलप होण्याची आवश्यकता आहे. सॉल्विंग इश्यूज, प्रॉब्लेम सॉल्विंग इश्यूज. तुमच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग नेचर असलं पाहिजे. की जेव्हा आपण आत्मनिरीक्षण करतो तर आपल्याला खूप सारे ब्लॉकेजेस माहित होते, जे आपला थर्ड चॅप्टर होता. खूप सारे ब्लॉकेजेस तुम्हाला समजले. एक वेळा ते ब्लॉकेजेस कळले, त्या ब्लॉकेजेसला मी कसं काउंटर करू, कसं ओव्हरकम करू, माझ्या प्रश्नाचे मी उत्तर कसे शोधू, याच्यासाठी जेव्हा आपण फोकस होतो तेव्हा तुम्हाला याचे आन्सर्स मिळते. आणि जे तुम्ही शांत होता, स्टेबल होता, पूर्ण फोकस करता, तर तुम्हाला कळते की आता आपल्या आतमधूनच त्याचे सोल्युशन बाहेर येत आहे. पण त्याकरिता तुम्हाला आतमध्ये उतरून तुमचं सेल्फ तुमच्यासोबत काय बोलत आहे याला जाणणे, त्याला ओळखणे महत्वाचं आहे. आत्मनिरीक्षणात काय समाविष्ट आहे? अनालिसिस युअर थॉट, पहिला पॉइंट. अनालिसिस युअर थॉट, तुमचे विचार कसे आहे त्याला तुम्ही समजून घेणे. हे सगळे टॉपिक आपले झालेले आहेत. अंडरस्टँड युअर इमोशन, तुमच्या भावना काय आहे त्या ओळखा आणि त्याला बदलण्यासाठी काम करा. अनालिसिस युअर बिहेवियर, तुमची वागणूक कशी आहे, तुमचं वर्तन कसं आहे, तुमच्या फील्ड बद्दल, तुमच्या स्वतःबद्दल, तुमच्या डेव्हलपमेंट बद्दल, सेल्फ डेव्हलपमेंट बद्दल. पैसा तर कमवायचा आहे, पण त्याच्या बदल्यात तुमच्यामध्ये आळशीपणा आहे, लेट म्हणजे प्रोकास्टिनेशन भरलं आहे, उद्यावर ढकलण्याची सवय लागलेली आहे. असं जर तुमचं बिहेवियर आहे तर हे कधीच तुम्हाला प्राप्त होणार नाही, जे तुम्हाला याची तुम्हाला गरज आहे. त्याच्यानंतर अंडरस्टँड युअर व्हॅल्यूज अँड बिलीफ, तुम्ही तुमच्या माइंडमध्ये कोणते बिलीफ बनवून ठेवलेले आहे. जसं ट्रेडिंग आहे, तर ट्रेडिंग सट्टा आहे, जुआ आहे, लॉटरी आहे, गॅम्बलिंग आहे, चुकीचे बिलीफ बनवून ठेवलेले आहे. नाही, मी 2 नंबरचा पैसा कमवणार नाही, मी हार्ड वर्कचा पैसा करणार, मी खूप मेहनत करणार, मी रक्ताचं पाणी करून पैसा कमवणार, असे तुम्ही व्हॅल्यूज बनवले आहे का जीवनाच्या? जर रॉंग व्हॅल्यूज बनवलेला असेल, रॉंग बिलीफ तुम्ही बनवलेले असेल, त्याला काउंटर करा, त्याला चेंज करण्याचा प्रयत्न करा. हा एक पार्ट आहे आत्मनिरीक्षणचा. आणि हे जवळपास 4ही टॉपिक आपले कव्हर झालेले आहेत. ओके.
तर हा आपला फर्स्ट पार्ट होता, सेल्फ इंट्रोस्पेक्शन. आता इथून तुमची सुरू होत आहे प्रॅक्टिकल एक्सरसाइज. फाइंड युअर हॅपीनेस. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला आनंद मिळतो, तुम्ही खुश होता, तुम्ही रिलॅक्स होता, तुम्ही शांत होता, तुम्ही हसता, तुमचं पूर्ण शरीर फ्री होऊन जाते स्ट्रेस पासून, टेन्शन पासून. ती एक अशी वस्तू जी तुमच्या लाईफमध्ये जर तुम्हाला मिळाली तर सडन तुमच्या माइंड स्टेटमध्ये, स्टेट ऑफ माइंड मध्ये, स्टेट ऑफ थॉट मध्ये, स्टेट ऑफ बिहेवियर मध्ये, स्टेट ऑफ इमोशन्स मध्ये सडनली चेंज येते. राईट डाऊन 10 थिंग्स व्हेन यू फील हॅपी. अशा कोणत्या 10 गोष्टी आहे ज्याच्यामुळे तुम्हाला आनंद मिळतो, खुशी मिळते, त्या लिहा. होऊ शकते तुम्हाला गेम खेळणे आवडत असेल, होऊ शकते तुम्हाला स्टडी करणे आवडत असेल, होऊ शकते तुम्हाला रिलॅक्स करणे आवडत असेल, पार्कमध्ये जाणं आवडत असेल, तुम्हाला गोष्टी करणं आवडत असेल, तुम्हाला गाणं ऐकणे, डान्स करणे आवडत असेल, तुम्हाला काउन्सिलिंग करणे आवडते, तुम्हाला मेडिटेशन करणे आवडते. अशा प्रकारचे खूप सारे पार्ट्स आहे लाईफमध्ये. तुम्ही अनालाइज करा की कोणती अशी वस्तू आहे की ती जर तुम्ही केली. होऊ शकते कोणाला चांगलं फूड खाणे आवडते, होऊ शकते कोणाला रेस्टॉरंट मध्ये जाऊन चिल करणं आवडते, जाते कॉफी शॉप मध्ये 100 रुपयाची कॉफी पिते, 2 घंटे 10 घंटे तिथेच बसून राहते, त्याला आवडत आहे, त्याच्यातून त्याला चांगलं वाटत आहे. अशा गोष्टी नका करू. मला सिगरेट स्मोकिंग केल्यानं खुशी मिळते, मला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सोबत गुलुगुलू गपशप करण्याला खुशी मिळते, अशा फालतू गोष्टी नाही. रियालिटीमध्ये खायचं चांगलं अन्न खाल्ल्यामुळे खुशी मिळते म्हणून किलो 2 किलो 10 किलो मटनच खाऊन राहिले. हा, ड्रिंक केल्यानं खुशी मिळते तर माहित पडलं बॉटलाच्या बॉटला दारूच पिऊन राहिले. शॉपिंग केल्याने खुशी मिळते, माहित पडलं व्यर्थ शॉपिंग करून आले, जे कपडे तुम्ही कधीच घालत नाही. अशा गोष्टी अवॉइड करायच्या. ठीक आहे, आपल्याला अशा गोष्टीमधून आनंद प्राप्त करायचा आहे जे फ्रुटफुल आहे, इथिकला धरून आहे. ठीक आहे, तर कोणी म्हणा मला दारू प्यायला आनंद भेटते, अमित सरने सांगितलं आजपासून 2 बॉटला पितो. ह्या गोष्टी नाही करायच्या. मला गोष्टी करायला आवडते, डॉक्टर सांगत आहे, डॉक्टर नाही, तुम्हाला जेवण करायला आवडते, डॉक्टर सांगत आहे तुमचं कोलेस्ट्रॉल वाढत आहे, नाही अमित सरांनी सांगितलं आहे जेवण केल्याने खुशी मिळते तर घे खाऊन, असं नाही. म्हणजे पॅरामीटर्स तुम्ही लक्षात घ्या. कुकिंग कोणाची ॲबिलिटी असू शकते. तुम्हाला कितीही टेन्शन असलं, कितीही काम असलं, पण जसं तुम्ही स्वयंपाक करायला जाता, तुम्ही भाजी बनवता, तुम्ही एकदम खुश होता. तर तो छंद तुम्ही जोपासला पाहिजे ज्याच्यामुळे तुम्हाला आनंद मिळतो. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही टेन्शन मध्ये याल, जेव्हा जेव्हा तुम्ही स्ट्रेस मध्ये याल, जेव्हा जेव्हा तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स अपियर होतील, तेव्हा तेव्हा ती ॲबिलिटी तुम्ही ऍक्शन मध्ये आणा आणि सडनली बघाल की तुम्ही ट्रिगर करून ठेवलेला तुमच्या माइंडला की ही गोष्ट केल्याबरोबर मला खुशी मिळते. तर शरीरात असे केमिकल्स तुमच्या ग्रंथीमधून तुमच्या रिॲक्शनद्वारे बॉडीमध्ये प्रवाहित होणं सुरू होऊन जाईल की पूर्ण बॉडीचं स्ट्रेस, पेन रिलीज होऊन जाईल, तुमची बॉडी पूर्णपणे ऍक्टिव्ह होईल, तुमचं डिप्रेशन, तुमचं तणाव, तुमचं टेन्शन सगळं काही रिलीज होऊन जाईल. सडनली बॉडी ऍक्टिव्ह होऊन जाईल. त्याच्यामुळे हा फाइंड युअर हॅपीनेस हा मस्ट आहे तुमची एक्सरसाइज तुमच्या डे टू डे लाईफमध्ये, तुमच्या स्ट्रगलफुल स्ट्रेसफुल लाईफमध्ये. असे कोणते मोमेंट आहे ज्यामध्ये तुम्ही एन्जॉय करता, आणि जेव्हा जेव्हा तुम्ही लाईफमध्ये असं डिमोटिवेट फील कराल त्या एन्जॉय सिच्युएशन्सला समोर आणा.
जितकं जितकं तुमचं माइंड रिलॅक्स होत जाईल, पीसफुल होत जाईल, हॅपीनेसचं फील येईल, तेवढे तुमचे न्यूरॉन्स शांत आणि बॅलन्स होईल. असे केमिकल्स तुमच्या माइंडमध्ये सिक्रेशन तुमचं सुरू होऊन जाईल. तुमचं पॅनक्रियाज मधून इन्सुलिन सिक्रेशन सुरू होऊन जाईल, कारण की तुम्ही आनंदित आहे. तुमचं लिव्हर पॉवरफुल डिटॉक्सिफिकेशन सुरू करून देईल. तुमच्या किडन्या प्रॉपर वर्क करणं सुरू करेल. तुमचा हार्ट प्रॉपर पंपिंग करेल. तुमचं थायरॉइड प्रॉपर बॅलन्स होईल. तुमचं पिनियल ग्लँड, तुमचं पिट्युटरी ग्लँड प्रॉपर वर्क करेल. तुमचं थर्ड आय ऍक्टिव्हेट होऊन जाईल. तुमचे सगळे सेन्स प्रॉपरली वर्क करेल. का? कारण की तो आनंदाचा क्षण आहे, जिथे तुमची बॉडी ट्रिगरिंग ऑलरेडी झालेली आहे की आनंदाच्या क्षणात पूर्ण फुल पोटेन्शियलने वर्क करा. त्याला माहित आहे आनंदाच्या क्षणात माझं शरीरातला कोणताच ऑर्गन दुःखी नाही राहू शकत, तर तो स्वतःला हील करते. आणि हे आनंदाचे क्षण जितके तुम्ही रिपीट कराल, तितक्या वेळा तुमची ट्रिगरिंग होईल आणि माइंडची प्रोग्रामिंग होईल. खूप वेळा हे IT फील्ड मधले माइंड लेवलवर काम करणारे लोक सिगरेट पिण्याची आदत लागून जाते. का? कारण की त्याच्यामुळे त्यांच्या माइंडमध्ये असे केमिकल सिक्रेट होते की ते अलर्ट होतात, आणि अलर्ट झाल्यामुळे त्याचं वर्किंग परफॉर्मन्स वाढते. पण तिथूनच त्याची सुरुवात होऊन जाते लत, ज्याला म्हणतो आपण हॅबिट, आणि तिथून त्यांचे प्रॉब्लेम्स सुरू होतात लाईफमध्ये. पण त्यांना ते समजत नाही, कारण की हॅबिट लागलेली आहे माइंडला अलर्ट करण्यासाठी. त्याच ठिकाणी त्या व्यक्तीने जर सिगरेट न पिता सोप ओवा खाण्याची जर ट्रिगरिंग करून दिली असती, तर सडनली सोप ओवा खाल्ल्याबरोबरच माइंड ऍक्टिव्हेट झालं असतं. पण हे ट्रिगरिंग प्रोसेस आपल्याला माहित नसल्या कारणाने आपण दुसऱ्यांच्या इन्फ्लुएन्स मध्ये येतो. समोर त्यांनी सांगितलं की दारू पिण्याचे रिलॅक्स हो जात आहे, लागला प्यायसाठी. सिगरेट पिल्याने असं होते, लागला प्यायसाठी. अरे मनातल्या गोष्टी बोलून देत जा, तर फोन करणं सुरू आहे आणि बडबड करणं सुरू आहे. हे कोणीतरी चुकीच्या व्यक्तीने तुमच्या माइंडमध्ये चुकीची प्रोग्रामिंग करून दिली, आणि ती प्रोग्रामिंग घेऊन तुम्ही जीवनभर जगत आहे. हा, कारण की प्रोग्रामिंग कशी करावं लागते याचं आपल्याला नॉलेजच नव्हतं. लहानपणापासून आपल्याला ट्रिगर करून ठेवलेलं आहे. आपण आपल्या आईला बघत आहे, एक पोरगी आपल्या आईला बघत आहे, दिवसभर ती एकटेपणात अशी फनफन फनफन करते. तिचे भावना विचार अशा मनात ती पोरगी बघत आहे. कशी आपली आई आतमध्ये फुटून राहिली आहे, तिचं रक्त खळवळून राहिलं आहे. आणि जसा हा आणि जसा तिचा नवरा घरी येते, एकदम तुटून पडते. ती मुलगी नोटडाऊन करताय, तर ते का करतं मम्मी तशी? अरे काही नाही, रिलॅक्स होते, मला बोलायला कोणी भेटत नाही. झालं मुलीचं माइंड प्रोग्रामिंग. ती तिच्या नवऱ्यासोबत पण तशीच वागल. मुलगी बघत आहे, मुलं बघत आहे, आपले आई बाबा एखादी गोष्ट पूर्ण करून घेण्यासाठी खूप जोऱ्या जोऱ्यात भांडतात, खूप जोऱ्या जोऱ्यात बोलून ऑर्डर देऊन करताय. आणि तो नवरा किंवा ती बायको म्हणते, बाबा तू बोलू नको, फक्त काय पाहिजे सांग, 1000 रुपये द्या, मला साडी घ्यायची आहे, बरं घे 1000 रुपये, फक्त बोलू नको. ती मुलगी, तो मुलगा बघत आहे तुमचं बिहेवियर, आणि लाईफ मध्ये ते सुद्धा तसंच वागल. मोठे होणं तर नंतर, पण लहानपणीच त्यांना समजून जाईल की रागात बोललं, चिल्लावून चिल्लावून जर बोललं तर आपली इच्छा पूर्ण होते. का? कारण की माझ्या आईची, माझ्या बाबाची इच्छा पूर्ण होत आहे. आणि अचानक तुम्ही म्हणता की माझी लेकरं एवढे कर्कश आणि ओरडू ओरडू का बोलत आहे? पण आपल्या बिहेवियरवर आपलं लक्ष नाही आहे, ते आपल्यालाच कॉपी करत आहे. एक चॉकलेट मागण्यासाठी ते तांडव करून राहिले. का? कारण की तुम्ही सुद्धा एक साडी घेण्यासाठी, ते चहा बनवण्यासाठी तांडव केलेला आहे. पुरुष तांडव करताय चहा बनवण्यासाठी, बायको बीट काऊन कसं झालं, तिकट का बरं असं झालं, आणि एकदम रागात येत आहे. तिकडे बाई साडीसाठी, तिच्या मेकअपसाठी
एकदम क्रोध दाखवत आहे, कर्कश आवाजात बोलत आहे, चिल्लावत आहे, आणि तो व्यक्ती म्हणजे शांत शांत शांत, काय पाहिजे सांग लवकर, हे घे पैसे, चुप बस. हे बिहेवियर तुमची लेकरं नोटीस करत आहे आणि त्याची प्रोग्रामिंग होऊन राहिली लहानपणापासून. अशा अननोन प्रोग्रामिंग खूप साऱ्या झालेल्या आहेत. हे माहीत नसल्या कारणाने आपण त्याला एक्सेप्ट केलं आणि हेच माझं जीवन आहे असं समजून आपण जगून राहिलो. नाही, मी तर असंच आहे, मी लहानपणापासून अशीच होती. पण तुम्हाला बनवलं कोणी असं, याच्यावर लक्ष नाही. ठीक आहे, तर आपल्या हॅपीनेसवर लक्ष द्या. रॉंग प्रोग्रामिंगला तोडण्याचा प्रयत्न करा. यानंतर खूप सारे लोक इमोशनली जेव्हा डॅमेज होतात तर खूप खातात. ओबेसिटी फक्त इमोशनल डॅमेज असल्याबरोबर होऊन राहिलं. इमोशनली बॅलन्स झाल्याबरोबर त्या व्यक्तीचं वेट लॉस होते. नाही तर तुम्ही वेट लॉसच्या हजारो औषधं द्या, फरक पडत नाही. इकडे इमोशन स्टेबल झाल्याबरोबर वेट लॉस होते. रॉंग ट्रिगरिंग करून ठेवलं. चहा कॉफी पिण्याची सवय लागून गेली, रॉंग ट्रिगरिंग करून ठेवलं. दिवसपर्यंत 10 कप कॉफीच पिऊन राहिले. 1 कप कॉफी ठीक होतं, 10 कप कॉफी कशासाठी? अलर्टनेस येते. रॉंग प्रोग्रामिंग. भात खाल्ल्यानं वजन वाढते, पोळी खाल्ल्यानं वजन वाढते, रॉंग प्रोग्रामिंग. तुम्ही त्याच्या उलट पण बोलू शकले असते की पोळी खाल्ल्याने वजन कमी होते, भात खाल्ल्यानं वजन कमी होते. नाही, आपण तसं नाही बोलत, आपण उलट प्रोग्रामिंग करतो. आणि उलट प्रोग्रामिंगमुळे काय होत आहे की कोणतीच वस्तू तुम्हाला लाभदायक नाही होत आहे. लोक म्हणते शेवगाच्या शेंगा खाल्ल्याने तुमची बॉडी ठीक होत आहे. बरोबर आहे, ते पूर्ण बुडातून ठीक करताय. तिकडे ऍलोपॅथीवाला डॉक्टर म्हणत आहे, आयुर्वेदिक पण डॉक्टर म्हणतात की शेवगाच्या शेंगा खाल्ल्या तुमचं औषधाचं पावर उतरते. पण त्याचं नेक्स्ट बेनिफिट कोण नाही सांगत की तुमच्या बुडातून बिमाऱ्या साफ होऊन जाईल. हा, हे नाही बोलत कोणी. रॉंग ट्रिगरिंग करून अर्ध्यातच सोडून देते. निंबू खाल्ल्याने, सतत निंबू खाल्ल्याने कॅल्शियम कमी होते, हे सांगणं बरोबर समजते. पण निंबू खाल्ल्याचे फायदे नाही सांगतायत. आणि कॅल्शियमची जर कमतरता होत आहे त्याला काउंटर कसं करायचं हे कोणी सांगत नाही. जस्ट ते किडा डोक्यात टाकून दिला, जास्त निंबू खाल्ल्याने कॅल्शियम कमी होते, त्याच्यामुळे हाडं कमजोर होतात. काही पण बोलणं. अशा रॉंग ट्रिगरिंग आपण ज्या ज्या करून ठेवलेल्या आहे त्याला फाइंड आउट करा. त्याला म्हटलं ते सेल्फ इंट्रोस्पेक्शन. ठीक आहे, आपला प्रॅक्टिकल एक्सरसाइज आहे. फाइंड आउट युअर हॅपीनेस. जेव्हा जेव्हा तुमच्या लाईफमध्ये डिमोटिवेशन येईल, प्रॉब्लेम्स येईल, स्ट्रगल येईल, तेव्हा तुम्ही तो हॅपीनेसचा मोमेंट ऍक्टिव्हेट करा आणि स्वतःची ऑरा, स्वतःचा स्टेट ऑफ माइंड चेंज करा. त्याच्यामध्ये काही प्रश्न येऊ शकते की तुमचा हॅपीनेस कोणा दुसऱ्या व्यक्तीवर डिपेंड आहे का? तुमचं रिमोट कंट्रोल कोणा दुसऱ्या व्यक्तीच्या हातात आहे का? चेक करा. की तो तुमची बटन दाबते तर तुम्ही खुश होता, तो तुमची बटन बंद करते तर तुम्ही नाराज होता. म्हणजे तुमचा आनंद कोणा दुसऱ्या व्यक्तीवर डिपेंड आहे का? असे कोणते लोक आहे त्यांच्यामुळे तुम्ही आनंदी किंवा दुखी होता? जर असे कोणी लोक तुमच्या जीवनात असेल, लवकर त्यांच्यापासून दूर व्हा. आपले कॉर्ड कनेक्ट डिस्कनेक्ट करा. म्हणजे ते व्यक्ती तुमच्या जीवनात येईल तरच तुम्ही खुश होणार, नाही तर तुमचं काहीच खरं नाही. म्हणजे पिझ्झा मिळाला तरच मी खुश होईल, नाही तर मी दुखी राहणार. म्हणजे तुमचं पूर्ण हॅपीनेस त्या पिझ्झावर डिपेंड आहे. असे जर पार्ट आहे, नोट डाऊन करा. हे सगळे प्रश्न आहे बरं. हा व्हिडिओ पुन्हा बघणे आहे तुम्हाला, सगळे प्रश्न लिहिणे आहे, किंवा आता बोलता बोलताच तुम्ही आन्सर लिहिणं सुरू करा. जे काही पॉपअप होत आहे तुमच्या माइंडमध्ये ते लिहून टाका. जसं एखादी बाई म्हणू शकते मला गुपचूप खाल्ल्यानेच आनंद भेटते. अरे ते इकडे पंचपक्वान पडलेले आहे, 56 भोग पडले आहे, ते सगळे वाया गेले. फक्त एका गुपचूपमुळे तुम्ही खुश किंवा दुःखी होऊन राहिले. एवढं मोठं अन्न खाता ते सगळं वाया गेलं आणि त्या गुपचूपसाठी नवऱ्यासोबत भांडण करता. म्हणजे तुमची खुशी, तुमचा आनंद
तुमचं पीस ऑफ माइंड एका दुसऱ्या गोष्टीवर डिपेंड आहे. फाइंड आउट करा आणि त्या गोष्टी लिहून काढा. तुम्हाला असं काही कोणत्या गोष्टीचं भीती आहे का तुमच्या माइंडमध्ये ज्याच्यामुळे तुम्ही आनंदी होत नाही? कधी कधी जीवनात इतके दुःख मिळते माणसाला आणि इतका अनुभव येते की मी जर सकाळी खुश झालो, आज जर मी हसत हसत गोष्टी केल्या, 100% मला रात्री रडणे आहे. एखादी निगेटिव्ह न्यूज मला मिळणे आहे म्हणजे मिळणेच आहे, असं ट्रिगरिंग तर नाही झाले तुमच्यासोबत. त्याच्यामुळे तुम्ही भीता यार आपली खुशी व्यक्तच नाही करायची. असे जर ट्रिगरिंग झालेले असतील, तुमचा आनंद व्यक्त करण्याची तुम्हाला भीती वाटत आहे, लिहून काढा अशा कोणत्या गोष्टी आहे ज्याची तुम्हाला भीती वाटते आणि त्या भीतीमुळे तुम्ही आनंदित होत नाही. जसं समजा एखादे स्ट्रिक्ट बाबा आहे एखाद्याच्या घरात, तर लेकरं किती खुश झाले ना, त्या व्यक्तीसमोर एकदम शांत राहते, भेट 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 आपली खुशी व्यक्त करते, माहित नाही काय बोलून देईल. ट्रिप आहे, ट्रिप आहे, न्यूज मिळाली शाळेकडून, तुम्ही खूप खुश झाले, एवढे खुश आहे ते गगनात मावून नाही राहिले तुमचा आनंद. सडनली बाबा समोर गेल्याबरोबर तुमचे हातपाय कापणं सुरू होऊन जाते आणि पप्पा सरळ म्हणते किती फी आहे, पप्पा 10,000, बिलकुल नाही, आणि झालं ते तुमचा पूर्ण आनंद गेला वाया. असं फिअर आहे का? चेक करा. व्यक्तीचं फिअर, वस्तूचं फिअर, तुमच्या माइंड थॉटचं फिअर, तुमच्या प्रोग्रामिंग स्वतःच करून ठेवलेली आहे फिअर. यार मी ना चांगलं साडी घातली, चांगले कपडे घातले, मला दिसच लागते. तुम्ही आनंदी होण्याच्या अगोदरच तुमचं एक फिअर तुम्ही अनलॉक करून ठेवला आणि तुमच्या ऑरामध्ये एक छिद्र तयार केलं ज्याच्यातून आता निगेटिव्ह एनर्जी तुमच्या बॉडीमध्ये प्रवेश करते. की तुम्ही असं तर नाही आहे कोण्या व्यक्तीच्या एक्सेप्टेशन पूर्ण करायच्या चक्करमध्ये तुम्ही दुखी होऊन राहिले. म्हणजे मला माझ्या नवऱ्याला खुश करायचं आहे, मला माझ्या बायकोला खुश करायचं आहे, मला माझ्या लेकराला खुश करायचं आहे, मला माझ्या बॉसला खुश करायचं आहे, मला माझ्या सिनियरला खुश करायचं आहे, आणि त्या व्यक्तीला खुश करायच्या चक्करमध्ये तुम्ही दुखी होत चालले, त्याच्यावर लक्षच नाही की तुमच्या एक्सेप्टेशन्स आहे काही. उलट याच्या उलट बॉसचे एक्सेप्टेशन आहे, एक्सपेक्टेशन आहे की असं असं झालं पाहिजे. तुम्ही एक्सपेक्ट करून आले की हे काम झालंच पाहिजे. तुम्ही एक्सपेक्ट करून आले की तुमचा नवरा जॉब वरून तुमच्या घरी येईल आणि तुम्हाला हक करेल आणि तुम्हाला किस करेल. तुम्ही एक्सेप्ट करून आले की मी ऍज अ वर्किंग पर्सन घरात आल्याबरोबर माझी बायको माझ्या हातची बॅग घेईल, माझे चपला बुट प्रॉपर ठेवेल, गरम पाण्याची बकेट आणून देईल आणि हातात चहाचा कप देईल. हे एक्सेप्टेशन आपण क्रिएट तर नाही करून ठेवले. मुलांनी आईच्यासाठी एक्सेप्टेशन क्रिएट करून ठेवलं की मला हे अन्न डिश खायला मिळेल. तुम्ही तुमच्या रिलेटिव्हच्या प्रती हे एक्सेप्टेशन तर नाही ठेवलं आहे, माझी ननद माझी भावजय माझ्यासाठी असं असं करेल, आणि जेव्हा ते करत नाही तर तुम्हाला दुःख होते. तुम्हाला प्रॉपर त्या लग्नात तो अहेर मिळाला नाही, तुम्ही लग्न गेलं वाया, दुःखी. माझ्या मनासारखं मला प्रमोशन नाही मिळालं, दुःखी. मनासारखा पगार नाही मिळाला, दुःखी. प्रत्येक गोष्टी तुम्ही एक्सेप्टेशन लावलेलं आहे. मी एक्सेप्ट केलं होतं, आता रील्स चालते, ते बाई तोंड फुगून बसत आहे. तू का बरं नाराज आहे, तू का बरं नाराज आहे, मग ते फ्लॅशबॅक दाखवते. अच्छा, याचा अर्थ काय? याचा अर्थ काही नाही आहे. तुम्हाला समजायला पाहिजे की मला काय पाहिजे होतं. तर मी कसं समजायला म्हणते तुला काय पाहिजे होतं? नाही, ही तुमची गलती आहे. म्हणजे ती एक्सेप्ट करून राहिली की रस्त्यावरून चालता चालता ती एका कपड्याच्या दुकानात एका ड्रेसवर लक्ष टाकत आहे आणि मनातल्या मनात म्हणत आहे मला हे ड्रेस मिळायला पाहिजे, आणि घरी जाऊन आपल्या व्यक्तीसोबत, नवऱ्यासोबत, बॉयफ्रेंड सोबत भांडत आहे की तुला कसं नाही कळलं, मी त्या ड्रेसकडे बघत होतो. आता ड्रेसकडे बघत होतो म्हणजे
अरे मला ते पाहिजे होती, ते तुला कसं नाही कळलं? म्हणजे फालतूचे एक्सेप्टेशन लावून ठेवले की तुमचा पार्टनर तुमचे इमोशन्स, तुमच्या भावना स्वतःहूनच समजून घेईल आणि तुमचा हातपाय दुखत आहे म्हणून तुमचे पाय येऊन दाबन. स्वप्नात जाऊन त्याला काय देव बोलला? हे असे रॉंग एक्सेप्टेशन तुम्ही क्रिएट करून ठेवलेले आहे का की नवऱ्याने येऊन माझे पाय दाबले पाहिजे, मी लेटून पडली आहे तर त्यांनी येऊन विचारलं पाहिजे, काय दुखून राहिलं डोकं दाबलं पाहिजे, चहा करून दिला पाहिजे. सगळ्याच फील्डमध्ये आई बाबा, बहीण भाऊ, नवरा बायको, फ्रेंड सर्कल, तुमचे बॉस, तुमचे सिनियर, तुमचे ज्युनियर, तुम्ही असे एक्सेप्टेशन तर नाही केलंय माझ्या सिनियरनी माझी मदत केली पाहिजे, ज्युनियरनी माझं ऐकलं पाहिजे. एक्सेप्टेशन तर नाही लावून ठेवल्या आणि त्या पूर्ण नाही होत म्हणून तुम्ही दुखी होत आहे. नोट डाऊन करा, हे लिहून काढा. बिलकुल सगळ्या रिलेशन मध्ये तुम्ही कुठे कुठे एक्सेप्टेशन करत आहे हे लिहून काढा. हे खूप महत्वाचा प्रश्न आहे. याच्यामुळे तुमचं खूप सारं माइंड ओपन होईल. तुमची अशी टेंडेन्सी तर नाही बनली कोणतेही काम सुरू करण्या अगोदर तुम्ही ऑलरेडी माइंड मध्ये फिक्स करून टाका की हे चांगलं आहे आणि हे वाईट आहे. जर अशी तुमची टेंडेन्सी असेल कोणत्याही कामाची सुरुवात करण्या अगोदर तुम्ही ऑलरेडी अगोदर डिसिजन देऊन टाकता आणि ते डिसिजन स्वतःला सांगून तुम्ही नाराज होऊन जाता. अशी जर टेंडेन्सी असेल हे नोट डाऊन करा. उदाहरणार्थ तुम्ही ड्रेस घ्यायला जात आहे आणि तुमच्या मनामध्ये आला मी आहे ना जेव्हा जेव्हा दसऱ्याच्या वेळेस ड्रेस घेतो ना तो चांगलाच नाही राहत. पण ड्रेस घ्यायचा आहे दसऱ्याच्या वेळेसच आणि ड्रेस घेण्याच्या अगोदर तुमची टेंडेन्सी तुम्ही बनवून ठेवली की दसऱ्याच्या वेळेस मी जेव्हा जेव्हा ड्रेस घेतो तो खराबच निघते. म्हणजे अशी तुम्ही ट्रिगरिंग करून ठेवले आहे का? सणाच्या दिवशी हमेशा भांडण होतेच. काही एखादं काम सुरू करा माझं उलट होतेच. कामाची सुरुवात केली एखादा झटका बसलाच पाहिजे. असे ट्रिगरिंग केले आहे का? लिहून ठेवा. हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही तुमचं सेल्फ केअरला इग्नोर करता का? काम करायच्या चक्करमध्ये घरचे कामं करायसाठी, नवरा बायकोचं पूर्ण कामं करायसाठी, लेकरासाठी काम करताना, आई बाबासाठी काम करताना, समाजासाठी काम करताना, पैसा कमवताना, जॉबवर, बाहेर फील्डमध्ये काम 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 करायच्या चक्करमध्ये तुम्ही स्वतःची सेल्फ केअर नाही करत आहे. तुम्ही कपडे कसे घालत आहे, तुम्ही दिसून कसे राहिले, तुमची स्किनची टोन कशी आहे, तुमची तब्येत कशी आहे, तुम्ही खुश आहे की नाही आहे, ही सेल्फ केअर तुम्ही करता की नाही करत? लिहून ठेवा. जर तुम्ही करता की नाही करत. तुम्ही दुसऱ्यासोबत कम्पेअर करता का? त्याला मिळालं मला नाही मिळालं, त्यांनी अर्न केलं मला नाही मिळालं, त्यांनी प्रमोशन मिळालं मला नाही मिळालं, त्याच्या लाईफमध्ये असं. आता आम्ही ज्या घरी राहत आहे ना त्या घरी याच्या अगोदर किरायदार होते. ते बाई असं म्हणते की अर्धी पागल होती. कशासाठी माहितीये का? भयंकर 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 कंपॅरिझन होतं म्हणजे तिच्यामध्ये भयंकर. मला ते हे समजून नाही राहिलं की त्या नवऱ्याने तिला एवढा पैसा दिला कसा. रोज रोज ऑनलाईनवर ऑर्डर करत होती. तिने मोबाईलवर जे बघितलं मला पाहिजे, बघितलं की मला पाहिजे, बघितलं की मला पाहिजे. 1000 रुपयाची साडी घ्या, 10,000ची साडी घ्या. तिने जर गलतीनं 200 रुपयाची साडी जरी बघितली आणि तिला जर का त्या 10,000च्या साडीपेक्षा चांगली वाटली मला पाहिजे. फूडवर फूड ऑर्डर करत होती आणि जसं कोणी सांगितलं हे चांगलं आहे ऑर्डर, असं कंपॅरिझन वाला माइंड होऊन ती पूर्णपणे डिस्टर्ब झाली आहे बाई. ज्या घरात राहत आहे ते घर तिला चांगलं नाही वाटत आहे का? कारण की ती एक दिवस गेली दुसऱ्याच्या घरी, तिचं किरायाचं घर चांगलं चकचक दिसलं आणि ती ह्या घराला शिवाय देऊन राहिली. कम्पेअर करता का तुम्ही कंटिन्युअस? त्याची गाडी चांगली आहे माझी नाही, त्याचं घर चांगलं माझं नाही, त्याचे कपडे चांगले माझे नाही, त्याचा
कधी कधी त्या कंपॅरिझन दुसऱ्याच्या नवरा बायको सोबत पण होते. त्याची बायको किती चांगली आहे, तिचा नवरा किती चांगला आहे, आणि त्याला धरून तुम्ही म्हणता तो बघ माझ्या त्याच्या तो अमुक अमुक व्यक्ती माझ्या मैत्रिणीची किती काळजी घेते, तुम्ही घेत नाही म्हणून भांडून राहिले. असं कंपॅरिझन करून स्वतःचे रिलेशन तर खराब नाही करत आहे. कंपॅरिझन करून तुमचा जॉब बिझनेस तर तुम्ही खराब नाही करत आहे. आणि जर असं होत आहे, लिहून ठेवा कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्ही कम्पेअर करून जीवनात दुःख निर्माण करत आहे. तुमच्यासाठी स्वतःसाठी तुमच्याजवळ वेळ आहे का, फाइंड आउट करा. स्वतः शांततेने बसून एक कप चहा, एक कप कॉफी, रिलॅक्स पोझिशन मध्ये बसून 15 मिनिटासाठी हातात एक पुस्तक घेऊन एक चांगलं कोट तुम्ही रीड करत आहे, आणि कॉफी पिल्यानंतर पुढचे 10 मिनिट त्या कोटवर तुम्ही मेडिटेट करत आहे. असा वेळ तुमच्याजवळ स्वतःसाठी आहे का, फाइंड आउट करा. तुम्ही ज्या आनंदाच्या माग धावत आहे आणि तुमच्याजवळ जे तुम्हाला प्राप्त झालं आहे त्याला तुम्ही अप्रिशिएट नाही करत, असं तर तुमचं नेचर नाही आहे. म्हणजे माहित पडलं तुमच्या माइंडमध्ये एक ब्लॉक तयार झालेला आहे की मी ह्या घरापेक्षा अशा अशा घरात जर मी गेलो तर मी खूप जास्त आनंदी होईल. आणि त्याच्या चक्करमध्ये तुम्ही ज्या घरात राहत आहे, जे तुम्हाला ऑलरेडी प्राप्त झालेलं आहे, त्याला तुम्ही अप्रिशिएटच करत नाही. अशी जर तुमची सवय असेल की तुमच्या हॅपीनेसच्या मागे जे तुम्हाला नाही मिळालं ते प्राप्त करण्याची इच्छा आहे, दुरून डोंगर साजरे, असं जर तुमचं माइंडसेट आहे, जसं कालच तो मुद्दा झाला आपला कारचा, प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही त्या गोष्टीला अचीव कराल, तुमच्या समोर नेक्स्ट ऍडव्हान्स गोष्ट उभी राहील, आणि तुम्ही कधीच तुम्हाला जे प्राप्त झालेलं आहे त्याच्यासाठी तुम्ही खुश नाही होणार. जे तुम्हाला नाही मिळालं आहे ते मिळाल्यानंतर मला खुशी प्राप्त होईल त्याच्याच मागे तुम्ही धावत राहा. आणि जेव्हा जेव्हा ती वस्तू तुम्हाला मिळेल, सडनली त्याच्यापेक्षा बेटर व्हर्जन तुमच्या समोर दिसेल. ह्या टेंडन्सी मध्ये जर तुम्ही फसलेले आहात, तुम्ही कधीच ह्या चक्करमधून बाहेर निघू शकणार नाही. ठीक आहे. काय तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जे चॅलेंजेस आहे, जे ऑब्स्टॅकल्स आहे, त्याच्यापासून दूर पडत आहे, तुम्ही स्वीकार नाही करत आहे त्या चॅलेंजेसला, ऑब्स्टॅकल्सला. का? कारण की जेव्हा जेव्हा तुम्ही त्याचा विचार करता तुम्ही दुःखी होता. तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम्स दिसून पडते, तुमचे तुमचे ड्रॉबॅक्स तुम्हाला दिसून पडते, स्वतःवर किती एफर्ट करायचा आहे हे दिसून पडते, स्वतःच्या चुका दिसून पडतात. आणि जेव्हा हे सगळं दिसत आहे तेव्हा तुम्ही टेन्शन मध्ये येते एकदम, आणि तुम्हाला लक्षात येते की अरे बापरे, मला माझ्या माइंडवर किती काम करायचं आहे. आणि आपण म्हणतो एक काम करतो ना, त्याच्यापेक्षा मी ह्या गोष्टीवर लक्षच देत नाही. हा प्रश्न निघाला आता 2-3 दिवसामध्ये निलेश सरांचा. तर जर हे सगळं येऊन असंच होणं आहे, त्याच्यापेक्षा मी करतच नाही ना, चालू आहे ते चालू राहू देतो. का? कारण की सडनली जसं तुम्ही सेल्फ इंट्रोस्पेक्शन केलं, खूप सारे चॅलेंजेस, ऑब्स्टॅकल तुमच्या समोर अपिअर झाले, जे तुम्ही दुर्लक्षित करून ठेवले होते. आणि जसं तुम्ही त्याच्यावर लक्ष दिलं, एकदा सडनली फिअर, अँझायटी, स्ट्रेस वाढून गेलं. आणि आपण म्हणतो अरे बाबा एवढं टेन्शन घेतल्यापेक्षा लक्षच देऊ नका. असं जर तुमच्या माइंडमध्ये आहे, चेक करा की तुमचं हे नेचर तर नाही बनलं का प्रॉब्लेम आला की प्रॉब्लेमला निग्लेक्ट करून तुम्ही बायपास करता, आणि हे प्रॉब्लेम जमा होऊ त्यांनी इतकं मोठं रूप घेऊन घेतलं आहे, आता ते सॉल्व्ह होऊ शकत नाही. ओके. काय तुम्ही पास्ट मेमरीजच्या गिल्टला पकडून बसले आहे? हे आजच्या टॉपिकचं आन्सर होतं, निलेश सरांनी दिलं, खूप चांगला आन्सर दिला की पास्ट मेमरीज मध्ये, पास्ट लाईफ मध्ये
माझ्यासोबत जे काही झालेलं आहे ते सगळं मी विसरून त्याला काउंटर करून मी बेटर व्हर्जन फ्युचरसाठी कसं रेडी केलं पाहिजे. जर तुम्ही पास्ट मेमरीज मध्ये लटकलेले आहे, पास्ट मध्ये तुम्ही जो काही अनुभव घेतलेला आहे तो अनुभव जर तुमच्या आतमध्ये फसून आहे आणि तो तुम्हाला अपग्रेड नाही होऊ देत आहे, तर तुम्ही त्याला नोट डाऊन करा की असं काही पास्ट मेमरीज माझ्या लाईफमध्ये आहे का ज्याच्यामुळे मला गिल्ट फील होते. क्या आप ना नहीं बोल पा रहे, तुम्ही नाही नाही बोलू शकत. समोरचा म्हणून जसा बोलत चालला तसे हो बोलत चालले आणि त्याच्या चक्करमध्ये तुम्हाला खूप दुःख होऊन राहिलं तरी तुम्ही नाही म्हणत नाही. हे तुमच्यात हिंमतच येत नाही बोलाची. असं आहे का? लिहा. काय तुमच्या जवळ क्लिअरिटी आहे तुमच्या लाईफच्या प्रती, तुमच्या हॅपीनेसच्या प्रती आहे की नाही? हो किंवा नाही लिहा. हे तुमचं आजचं प्रॅक्टिकल एक्सरसाइज आहे, तुम्हाला करणे आहे. राईट डाऊन 10 थिंग्स व्हेन यू फील हॅपी. आणि त्याच्यानंतर हे हॅपीनेस प्राप्त करण्याच्या मध्ये इतके सारे ब्लॉकेजेस तुमच्या लाईफमध्ये सध्या चालू आहे का? तर आजचं आपलं सेकंड टॉपिक संपलं. 9:10 झालेले आहे. आणखी 3 टॉपिक बाकी आहे. तर आपण आता इथे ब्रेक घेऊ कारण की माझा क्लास आहे आणि मला तो मिस नाही करायचा आहे. ओके, आजच्यासाठी हेच दादा होमवर्क मला वाटते की आजचं रात्रभर चालेल, उद्याचा दिवस चालेल, सफिशियंट आहे. सेल्फ इंट्रोस्पेक्शन करणे आणि फाइंड आउट युअर हॅपीनेस. चालेल, ठीक आहे. ओके सर, दादा ओके एकदा सर, चालेल. रिपीट करा ना क्वेश्चन. काय काय एकदा रिपीट करा ना म्हटलं. प्रॅक्टिस तुम्ही जी व्हिडिओ आपल्याला बघून घेता ना करायची. उद्या, बरं किंवा बरं एक ठीक काम आहे. करतो मी, सिंपल एक काम करतो, हे जे पेजेस आहे ना हे मी ग्रुपमध्ये टाकून देतो. हा हे चालेल. ओके दादा चालेल. है ना, तुम्ही त्याला बघून नोट डाऊन करा. आणि जर चालेल दादा तुमचं चालेल. अनालिसिस होत नसेल तर व्हिडिओ बघा. जे मी एक्सप्लेनेशन केलं आहे ना त्या एक्सप्लेनेशन मुळे तुम्हाला तुमचे ते प्रॉब्लेम्स फाइंड आउट करण्यासाठी इझी होऊन जाईल. आणि व्हिडिओ नसेल बघायचा तर मी पेजेस टाकून देतो. एक काम करतो, मी 5ही पेजेस अपलोड करून देतो. यांनी काय होईल, तुमच्याजवळ वेळ आहे तर पुढचे 3 टॉपिक सुद्धा क्वेश्चन आन्सरच आहे सगळीकडे. हे बघा, एनालिसिस युअर माइंड पॅटर्न. क्या आपका माइंड कन्फ्यूज है? काय तुमचं माइंड सेल्फ डाऊट घेते? काय तुमचं माइंड स्कार्सिटी म्हणजे गरिबी मध्ये जगत आहे? काय तुमचं माइंड अनप्लॅन आहे म्हणजे तुमचे कोणत्याच गोष्टीचं प्लॅनिंग नाही तुमच्याकडे? काय तुमचं माइंड कॉम्प्रोमाइज करणारा आहे की ठीक आहे करून टाका, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, कॉम्प्रोमाइज करत करतच जीवन जगून राहिले तुम्ही? काय तुमचं माइंड लॉजिकल आहे? खूप जास्त लॉजिकल चालत आहे तुमच्या माइंड मध्ये? तुमचं लोनलीनेसचं माइंड आहे का? तुम्हाला एकटे एकटं राहणं आवडते? तुम्हाला संगत नाही आवडत कोणाची, लोकांपासून दूर राहणं आवडते? इनडिसिजन माइंड आहे म्हणजे तुम्ही कोणत्या गोष्टीचं डिसिजनच घेऊ शकत नाही? काय तुमचं इमोशनल माइंडसेट आहे, तुम्ही लवकर इमोशनल होता? काय तुमचं फिअरफुल माइंडसेट आहे, तुम्ही लवकर घाबरता कोणत्याही गोष्टीसाठी? सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह माइंडसेट आहे, जेव्हा पण काही निगेटिव्ह घटना घडते तुम्ही घरातले भांडे फेकता, वस्तू तोडता, स्वतःला मारून घेता, तुम्ही उपाशी राहता, रडत बसता, कपडे फाडता, असं सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह माइंड आहे का? मराठी विचार करता, चाकू गळ्यावर लावता आणि म्हणता बाय माझ्या मनासारखं नाही झालं तर मी चिरून टाकन, करत तर काहीच नाही पण धमकी देतात, असं सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह माइंड आहे का? काय तुम्ही सेल्फ टॉक करता? काही लोक स्वतःसोबतच बडबड करत राहते, बाहेर काय चालू आहे त्यांना समजतच नाही, आपल्या मनातल्या मनात चर्चा सुरू असते त्यांची. काय तुमच्यामध्ये सेल्फ लवची कमी आहे? स्वतःला प्रेमच नाही करत, तुम्हाला स्वतःच्या बॉडी बॉडी शेमिंग आहे, स्वतःच्या शरीराबद्दल तुम्हाला लाज वाटते, स्वतःच्या चेहऱ्याबद्दल तुम्हाला लाज वाटते, स्वतःच्या बोलण्याच्या क्वालिटीवर तुम्हाला लाज वाटते, ड्रेसिंग सेन्सवर लाज वाटते, असं सेल्फ लवची कमतरता आहे का? काय तुम्ही खुश आहे की नाही? तुम्ही खुश राहण्यासाठी तुमचं स्किल्सला डेव्हलप करत आहे की नाही? जसं मला उदाहरणार्थ खुश राहण्यासाठी
कुकिंग आवडते आणि सध्या मला फक्त कांदे पोहे बनवता येते, पण त्याला तुम्ही डेव्हलप करताय का? पनीरची भाजी, आणखी चांगले चांगले डिशेस, आणखी चांगले चांगले पदार्थ तुम्ही बनवू शकता का, ज्याच्यामुळे तुम्ही खुश होता आणि त्याच्यासाठी तुम्ही डेव्हलपमेंट करण्यासाठी तुम्ही रेडी आहे? असं त्या स्किल डेव्हलपमेंटसाठी तुम्ही काम करत आहे का? काय तुमचं माइंड फ्रस्ट्रेटेड माइंडसेट आहे? म्हणजे थोडंसंही जर तुमची नाराजी झाली, जर तुम्हाला अपयश आलं की तुमच्या मनासारखं काम नाही झालं, तुम्ही लवकर फ्रस्ट्रेट करून टाकता आणि गिव्हअप करता, किंवा चिडचिड करणं सुरू करून देता, त्या चिडचिडच्या चक्करमध्ये भांडणं करता, किंवा जे काही तुमच्या लाईफमध्ये घटना घडून राहिल्या. काय तुमचं पॉवर्टीचं माइंडसेट आहे? भिकाऱ्यासारखं गरिबीचं माइंडसेट आहे का? की तुमचं व्हॅलिडेशन माइंडसेट आहे? म्हणजे कोणतीही गोष्ट होण्याच्या अगोदर तुम्ही त्याची व्हॅलिडिटी मागता. व्हॅलिडिटीचा अर्थ प्रूफ मागता. प्रूफ होगा तो बताओ, तेव्हाच मी काम करन. म्हणजे असं प्रत्येक गोष्टीत प्रूफ मागायची सवय लागली का? काय तुम्हाला तुमच्या लाईफच्या चॅलेंजेसला ठीक करायचं आहे? तुम्हाला तुमच्या माइंडसेटला ठीक करायची इच्छा आहे? त्याच्यासाठी तुम्हाला कोणा गाईडची गरज आहे? तुम्हाला गायडन्स, कन्सल्टेशन, शेअरिंग, तुमच्या मनातील इच्छा, भावना तुम्हाला कोणा व्यक्तीसोबत शेअर करायची इच्छा आहे. पण त्याच्यासाठी तुम्ही इन सर्च प्रोसेसमध्ये आहे का? त्या गाईडला, त्या काउन्सिलरला तुम्ही शोधून राहिले का तुमच्या जीवनामध्ये, जो तुमचं माइंडसेट ठीक करून देईल, तुमच्या चॅलेंजेस मधून तुम्हाला बाहेर काढून देईल, तुमच्या मनातल्या दमित इच्छा तो ऐकेल, असं तुम्ही शोध घेत आहे का? जर नाही तर लिहा. काय तुम्हाला, जर मी ऍज अ काउन्सिलर, ऍज अ गायडन्स म्हणून मी तुम्हाला भेटलो आहे, ऍज अ अमित सर मी तुम्हाला भेटलो आहे, तर तुम्ही माझ्यापासून मदत घेण्याची इच्छा ठेवता का? तुम्ही तुमच्या येणाऱ्या लाईफ चॅलेंजेसला माझ्यासोबत शेअर करण्याची इच्छा ठेवता का? तुम्ही तुमचे सगळे प्रॉब्लेम माझ्यासोबत डिस्कस करू शकता का? अनालिसिस करा तुमच्या माइंडचं. चौथा टॉपिक आहे इमोशनल अनालिसिस. यू माइट फील बोथ एक्साइटेड और नर्वस. तुमचं इमोशनल स्टेटस असं आहे की तुम्ही लवकरच एक्साइटेड होता, लवकरच नाराज होता. तुम्ही कोणतीही एखादी चांगली घटना तुम्हाला करायची असते, कोणतं एखादं ऑथराइज वर्क करायचं असते, त्यावेळी तुमच्या पोटात गुडगुड गुडगुड सुरू होते, पोट दुखायला सुरू होते, प्रेशर आल्यासारखं होते, भीती वाटते, छाती धडधड करते, घाम सुटते. असं तुमचं इमोशनल बॅकग्राऊंड आहे का? तुमचे सायकोलॉजिकल रिस्पॉन्स जो आहे तो तुमच्या नर्वस सिस्टमला रेग्युलेट करताय. म्हणजे तुम्ही जसे थिंकिंग करता, सडनली तुमच्या बॉडीमध्ये तसे रिॲक्शन होत आहे. तुम्हाला खास सुटत आहे, तुमचं बीपी शुगर शूट आउट होत आहे, सडनली तुमचं थायरॉइड वाढून गेलं, सडनली तुम्हाला चक्कर यायला लागले. हे सायकोलॉजिकल तुम्ही रिस्पॉन्स तर देऊन नाही राहिले तुमच्या शरीराला. सिम्पॅथिक नर्वस सिस्टम कंट्रोल करताय तुमच्या फाईट आणि फ्लाईट रिॲक्शन. फाईट म्हणजे एक तर तुम्ही संघर्ष करा, नाही तर पडून जाल. सडनली हे रिॲक्शन तुमची नर्वस सिस्टम तुम्हाला देत आहे. असं तर तुमच्या लाईफमध्ये होत नाहीये की तुम्ही एखादी घटना ऐकता आणि पळत निघा निघा लवकर निघा इथून, किंवा नाही नाही साले को एक तो मारी देंगे. एक गाडीची कट लागला आणि कट लागल्यावर तुमच्या मनात त्याला मारायची इच्छा होत आहे की पळून जाण्याची इच्छा होत आहे. हे रिॲक्शन तुमचे पॅरासिम्पॅथिक नर्वस सिस्टम. पॅरासिम्पॅथिक म्हणजे आणखी सूक्ष्म स्तरावर तुमचं माइंड काय क्रिएट करत आहे, ह्या तर रिॲक्शन झाल्या आउटर लेवलवर. इनर लेवलवर कोणते रिॲक्शन आहे? बीपी शूट होणे, शुगर शूट आउट होणे, तुमचं थायरॉइडचं सिक्रेशन बिघडणे, तुमचं किडनीमध्ये प्रेशर येणे, तुमचं लिव्हर काम न करणे, तुम्हाला राहून 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 लघवी लागणे किंवा लघवीच न येणे, किंवा तुम्हाला लूज मोशन सुरू होणे किंवा स्टूलच पास नाही होणे 2-2, 3-3, 4-4 दिवस. सडनली ते टेन्शन घेतल्यामुळे तुमचं एकदम बीपी लो झालं, छातीमधून पंपिंग बरोबर नाही होत, तोंडाला फोडं येत आहे. असं तर पॅरासिम्पॅथिक नर्वस सिस्टमचं तुमचं काम नाही करून राहिलं. चेक करा. व्हॅल्यू युअर प्रोमोट हाय अरुजल इमोशन. तुमच्या शरीरामध्ये काही असे तत्व तर नाही आहे जे केमिकलचं सिक्रेशन तुमच्या बॉडीमध्ये करून देत आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही हायपर एक्साइटेड होत आहे.
हायपर फिअर मध्ये जात आहे, कारण की केमिकल सिक्रेट होत आहे. असं तर नाही होऊन राहिलं की फिअर तुमचे खूप सडनली जम्प होऊन राहिले तुमच्या लाईफ मधून. चेक करा तुमच्या माइंड मधून असे केमिकल्सचं सिक्रेशन होत आहे की नाही. चेक करा. तुम्ही जसं समजा उदाहरणार्थ एखादा व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीसोबत तुम्ही राहत आहे आणि तुम्हाला कोणी तुमच्या जवळ शिंकलेलं खोकललेलं आवडत नाही, आणि अचानक तो तुमच्या जवळ येते काहीतरी बोलायसाठी आणि एकदम त्याला शिंक येते आणि तुम्ही त्याच्यावर एकदम बावर चिअर करता, एकदम रागवता, एकदम तुम्ही चिडून त्याच्याशी बोलता, शूटआउट करता. असं तर तुमचं नेचर नाही आहे. किंवा सडनली तुम्हाला फिअर फील होते की अरे यार हा माझ्या जवळ येऊन याने शिंकलं, मला सर्दी तर नाही होणार, मला कोरोना व्हायरस तर नाही येऊन जाईल. असं तर तुमचं नेचर नाही आहे. बघा, एकदम तुम्ही हार्ट पंप रेट तर तुमचे वाढून नाही जात, अरे यार हा माणूस माझ्या जवळ कसा काय आला, एकदम तुम्हाला घाबरत नाही झाली. चेक करा की तुमचे जे व्हॅल्यूज आहे, जे आउटर तुमचे क्लायमेट आहे, जे तुमचे संस्कार आहे, जे धर्म आहे, तुमच्या व्हॅल्यूज आहे, तुम्ही त्याला फॉलो करत आहे आणि त्याच्यामुळे शांती, पीसफुलनेस, स्पिरिच्युअलिटीचं डेव्हलपमेंट होत आहे की त्याच्यापासून तुम्ही दूर जात आहे. असे तर तुमचे इमोशन्स नाही आहे. म्हणजे कोणाला देव आवडत नाही म्हणून तो चिडचिड करून राहिला आणि स्वतःचं लाईफ आणखी बेकार करून राहिला. नाही आवडत तर नाही आवडत, भांडण कशाची करायची गरज आहे. पण नाही, तो अटकला आहे इमोशनल पॅटर्न मध्ये की तुम्ही जबरदस्तीचा हसता लोकांना दाखवण्यासाठी. असं तर नाही आहे. चेक करा. तुम्ही असं तर नाही होऊन राहिलं की कॉक्रोच पाहून, घरात किडे मुंग्या पाहून, एक बेडूक पाहून एकदम तुम्ही दचकता आणि जोरात लाऊडली बोंबलता. घरात साप नाही आलाय पण तुमचा चार्जिंगचा केबलच लटकला होता आणि तुम्ही स्वप्न पाहून राहिले साप आला, साप आला, आणि केबल पाहूनच बोंबलायला लागले. असे फिअर्स तर नाहीये आणि पळून जातात तिथून दूर, खूप ओरडाओरड करतात. चेक करा. युअर ब्रेन जज अ सिच्युएशन थ्रेटनिंग, ऍज अ रिझल्ट यू एक्सपिरियन्स फिअर. तुमचं माइंड स्वतःच भीतीदायक टॉर्चर वाल्या सिच्युएशन माइंडच अनालायसिस करताय आणि तुम्ही एकदम एक्सपिरियन्स करताय फिअर. अरे असं तर नाही होऊन जाईल, मी असं केलं तर तसं तर नाही होऊन जाईल, माझ्या कोर्ट केस तर नाही होऊन जाईल, माझ्या पोलीस केस तर नाही होऊन जाईल, मला लोक शिव्या तर नाही देईन, दंड घेऊन मारणार तर नाही, मला फाशीवर तर नाही लावून टाकन, मला कोणी चाकू तर नाही मारून देईन, माझा येता येता रस्त्यावरून कोणी माझ्या गाडीच्या मागे लावून मला लुटून तर नाही टाकन, माझी गाडी उडवून तर नाही देईन, माझ्या त्याला काही चूक तर नाही होणार. आणि तुम्ही एवढे एक्सपिरियन्स करताय तुमच्या भीतीला तर तुम्ही काहीच काम नाही करू शकत आहे. स्वतःच्याच माइंडला स्वतःच क्रिएट करून टाकलं. मी बाई आहे, मी घराच्या बाहेर जाईल तर माझ्यावर कोणी नजर ठेवन काय, माझी कोणी छेड काढन काय, माझा कोणी बलात्कार करण काय, मला कोणी टॉर्चर करण काय, माझ्यावर कोणी अफेअर साठी मला बॉडीला म्हणजे माझ्या प्रती कोणी अशा भावना तर नाही ठेवणार, मला कोणी माझ्या इमोशनचा फायदा घेऊन मला कोणी लुटून तर नाही घेईल, माझा पैसा तर कोणी लुबाडून नाही घेणार, माझा गैरफायदा तर नाही होणार. असे काही रॉंग जजमेंट तुम्ही तुमच्या माइंडमध्ये क्रिएट करताय आणि भीतीचं वातावरण निर्माण करताय, ज्याच्यामुळे तुम्ही मागे आले. चेक करा तुम्ही अशा इमोशन मध्ये तर नाही फसले. तुमचं क्रोध, त्याच्यामुळे तुम्ही लवकर फ्रस्ट्रेट होता, लवकर तुम्हाला अँगर इश्यू येते आणि त्याच्यामुळे तुम्ही कोणाचं ऐकत नाही, कोणाचं तुम्ही काही समजून घेत नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही पाठीमागे आले. तुमचा अँगर हा इमोशन तुमच्या लाईफ मध्ये तुम्हाला पाठीमागे घेऊन येत आहे. तुम्ही जेलसी तर फील नाही करत कोणाच्याबद्दल. कोणी व्यक्ती चांगलं बोलायला लागला, चांगल्या गोष्टी करायला लागला, का चांगल्या कपडे किंवा चांगलं अचिव्हमेंट सांगायला लागला आणि तुम्ही सडनली अंदरच्या अंदर जेलस फील करता की त्याचं काय माझं का नाही. असं तर नाही म्हणतायला, ह्या इमोशनमुळे तर तुम्ही मागे नाही राहिले. तुम्ही असं तर नाही आहे की तुम्ही खूप दिवस एकाच पोझिशन मध्ये लटकले राहतात. का? कारण की तुमच्यापाशी काही प्रॉपर रिझन नाही आहे, प्रॉपर तुमची क्लिअरिटी नाही आहे आणि तुम्ही एकच प्रश्न घेऊन एक आठवडा एक महिन्यापासून अटकले आहे त्याच पोझिशन मध्ये, मी करू की नाही करू. असं तर तुमचा माइंड नाही आहे. ती अटकून जातात तिथं, ती क्लिअरिटी नाही आहे.
गरज आहे, पण क्लिअरिटी नसल्या कारणानं तुम्ही त्या सिच्युएशनला धरून बघता. एखादी घटना तुमच्यासोबत घडली आणि तुम्ही त्याचा कंटिन्यू महिना महिना विचार करून आले का तुम्ही क्लिअर नाही आहे म्हणून. लेस क्लिअरिटी हे तर तुमचे इमोशनल पॅटर्न नाही आहे. सपोर्ट, गायडन्स आणि सोल्युशन. तुमच्या जीवनात तुम्हाला सपोर्टची सतत गरज पडते, सोल्युशनची गरज पडते, गायडन्सची गरज पडते. पदोपदी तुम्हाला कोणातरी अशा गोष्टीची गरज पडते का, कोणाच्या तरी सपोर्टची, कोणाच्या तरी गायडन्सची, कोणाच्या तरी सोल्युशनची, असं तर नाही होऊन राहिलं. तुमची इमोशन हे क्वीज आहे, त्या क्वीजला तुम्ही करू शकता. सडनली तुम्ही कोणत्या कलरला फील करता, ह्या मोमेंट मध्ये तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे, काय गरजेचं आहे. डिस्क्राईब तुमचे इमोशन्स, इथे हा प्रश्न आहे. हा एक दुसरा प्रश्न आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या प्रती काय त्याच्या प्रती तुम्ही विचार करता, तुम्ही तुमच्या सराउंडिंगच्या प्रती काय विचार करता, प्रेमाच्या प्रती काय विचार करता, हॅपीनेसच्या प्रती काय विचार करता, बॅड ड्रीम्स तुम्हाला जर येत आहे, स्वप्न येत आहे, त्याच्या प्रती तुम्ही काय विचार करता. तुमचं मूड जेव्हा लो होते, डिग्रेड होते, डिमोटिवेट होता, तेव्हा तुम्ही काय फील करता. हे तुमचे इमोशन्स आहे. काही जस्ट 12 प्रश्न टाकलेले आहेत थोडंसं तुम्हाला अनालिसिस देण्यासाठी. त्याच्यानंतर शेवटचा टॉपिक, चेंज युअर माइंडसेट. हा थोडासा लंबा आहे. आता तुम्ही एवढं सगळं समजून घेतलं, तर आता काय तुम्ही तयार आहे का स्वतःचा माइंडसेट बदलण्यासाठी, आणि त्यासाठी तुम्ही काय करून राहिले. काय तुम्हाला तुमच्या लाईफच्या बद्दल क्लिअरिटी आहे, जो आपला पहिला प्रश्न होता. तुमचे ध्येय तुम्हाला माहित आहे. तुम्ही गिल्ट, रिग्रेट, पास्ट ट्रॉमा तुमच्या गाईड सोबत, तुमच्या सिनियर सोबत, माझ्यासोबत तुम्ही शेअर करू शकता. तुमचं माइंडसेट चेंज करायसाठी म्हणताय बरं, चर्चा करायसाठी नाही. काय तुम्ही एंजल हिलिंग करत आहे, काय तुम्ही एंजेलिक सिम्बॉल्सचा यूज करत आहे बेटर रिझल्ट मिळवण्यासाठी, काय तुम्ही एंजेलिक सिम्बॉल्सच्या द्वारा तुमचे चक्रा हिलिंग करून राहिले, काय तुम्हाला रेकी हिलिंग करता येते, तुम्ही रेकी सिम्बॉल्सचा यूज करताय बेटर रिझल्टसाठी, तुम्ही रेकी सिम्बॉल्सद्वारे चक्राला हिल करू शकता, किंवा लाईफच्या कोणत्याही सिच्युएशनला तुम्ही हिल करू शकता. काय तुम्ही डीपर ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस करून राहिले, एकदम मनातून खोलातून धन्यवाद देऊन राहिले. काय तुम्ही तुमचं टाइम मॅनेजमेंट इम्प्रूव्ह करू शकत आहे. काय तुम्ही माइंड मास्टरी केली आहे एनएलपी टेक्निकद्वारे. काय तुम्ही प्रोकास्टिनेशनला अवॉइड करताय, म्हणजे उद्यावर टाळणे, उद्यावर ढकलण्याची जी तुमची प्रतिक्रिया आहे त्याला तुम्ही अवॉइड करत आहे, आणि ऍक्टिव्हनेस तुमचा वाढत आहे, ऍक्शन टेकिंग पर्सनॅलिटी तुमची क्रिएट होत आहे. काय तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन वर मास्टरी प्राप्त केली आहे. काय तुम्ही तुमच्या गोल्सला इझिली मॅनिफेस्ट करत आहे. काय तुम्ही अबंडन्स, फॉर्ग्युनेस, ग्रॅटिट्यूडची डेली प्रॅक्टिस करून राहिले तुमच्या लाईफमध्ये. जसं मी म्हणतो की कधी थोडासा विचार आला तर आर्कएंजल एरियलला बोलवा आणि फील करा, आय एम इन अबंडन्स, तुमची ब्लेसिंग मला मिळत आहे. काय तुम्ही रेग्युलर सेल्फ इंट्रोस्पेक्शन करताय, की तुमच्या चुका कुठं होत आहे तुम्ही फाइंड आउट करून राहिले. हायर ग्रोथसाठी तुमच्यामध्ये काय तुम्हाला चेंजेस करायची गरज आहे त्याची तुम्ही इंट्रोस्पेक्शन करता. काय तुम्ही हायर सेल्फ, तुमच्या हायर सोल सोबत कनेक्टेड आहे. काय तुम्ही गार्डियन ग्रॅटिट्यूड जर्नल लिहित आहे तुमच्या लाईफमध्ये जे काही पॉझिटिव्ह घटना घडत आहे, छोट्या 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 का असेना. तुम्ही आज प्रेयर केली आणि तुम्हाला ₹1 मिळाला. काय तुम्ही माइंडफुलनेसची प्रॅक्टिस करत आहे. चक्रा मेडिटेशन रेग्युलर करत आहे. काय तुम्ही आर्कएंजल मेडिटेशन रेग्युलर करत आहे. काय तुम्ही एंजल सोबत कनेक्ट करू शकत आहे, किंवा गॉड गॉडेसेस सोबत कनेक्ट करत आहे. काय तुम्ही तुमच्या सायकिक ऍबिलिटीवर काम करत आहे, म्हणजे इंट्युशन वाढले पाहिजे, सेन्स वाढले पाहिजे,
तुमचे वर्ड प्रॉपरली वर्क झाले पाहिजे, आशीर्वाद देण्याची तुम्हाला कला आली पाहिजे. होत आहे, काम करताय तुम्ही याच्यावर. तुम्ही रात्री झोपण्याच्या अगोदर आणि उठल्यानंतर एंजेल्सला ब्लेसिंग घेत असता. एंजेल्स मला ब्लेस करा, मला रात्री झोपत आहे मी आता, मला आशीर्वाद द्या, मी शांत झोपली पाहिजे, माझे सगळे चक्र चांगले बॅलन्स झाले पाहिजे. उठल्याबरोबर तुम्ही म्हणता एंजेल्स मला ब्लेस करा, इनफायनाइट अबंडन्स साठी नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटी ओपन करा आणि मला ऍक्शन टेकिंग ॲबिलिटीज माझ्यामध्ये डेव्हलप करून द्या. काय तुम्ही खुश राहण्यासाठी काम करून राहिले स्वतःवर? काय तुम्हाला तुमच्या नो ला येस मध्ये कन्वर्ट करता येते? हे सगळे चेंज युअर माइंडसेट आहे. तुम्ही काम करत आहे का? येस आणि नो मध्ये आन्सर लिहिणे आहे. आणि मला उद्या सर्वांनी सांगणे आहे की आम्ही हा पूर्ण अभ्यास केलेला आहे, विचारपूर्वक आम्ही या प्रश्नाची उत्तरं लिहिलेली आहे. खोटं बोलू नका, डिसऑनेस्टी करू नका, मला सांगण्यासाठी काम करू नका. सांगा आता जे मी तुमच्याशी शेअर केलं याच्याबद्दल तुमचे व्ह्यूज काय आहे? तुम्ही रेडी आहे सेल्फ इंट्रोस्पेक्शन करण्यासाठी? हा सर, नक्की. Yes, दादा, yes. हो दादा. 100%. Yeah. हो दादा. आज एवढे सगळे प्रश्न ऐकून काहीतरी डोकं हँग झाल्यासारखं वाटून राहिलं का? बिलकुल. हो सर. किती सारे प्रश्न आहे आता काम हँग नाही तर करण्यासाठी. काय. बरं, हे खूप आहे. सॉर्टेड प्रश्न आहे, बरं सॉर्टेड आहे, प्रश्न तर खूप मोठे आहेत. हे सॉर्टेड आहे, बस जस्ट आपले एक एक्झाम्पल म्हणून दिले आहे तुमच्यासमोर. 10-12 प्रश्न प्रत्येक टॉपिकवर. प्रश्न तर अनंत आहे, पण हे प्रश्न ऐकून तुम्हाला तर काही अनालिसिस करायची काही एक कुश तर मिळाला की नाही मिळाला, की मी कसे प्रश्नाचं उत्तर देत जाऊ? आले का तुमच्या समोर प्रश्न आता? बिलकुल बिलकुल. म्हणजे जे आपण म्हणतो ना की मला समजत नाही, सुचून नाही राहिलं की मी काय करू. हम्म. आता सुचेल ना तुम्हाला सगळ्यांना की ब्लॉकेजेस कसे फाइंड आउट करायचं, प्रॉब्लेम्स कसे फाइंड आउट करायचे स्वतःच्या आतमधले, येस येस. हर्डल्स, ऑब्स्टेकल्स, कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये मागं आणत आहे. हम्म. सेल्फ इंट्रोस्पेक्शन कसं करायचं आलं, सेल्फ अनालिसिस कसं आलं, ते जे 7 दिवस मागचे जे गेले आपले त्याच्यावर आता तुम्ही प्रॉपर वर्क कराल. हम्म. नक्की, बरोबर. नक्की दादा, नक्की. होऊ शकते ना? पॉसिबल आहे? हो. नाही Possible 100%, आहे. पण 10% तर पॉसिबल आहे की नाहीये, हे मी माझ्या नॉलेजनुसार तुम्हाला शिकवत आहोत. असेल तर त्याच्यापेक्षा भरपूर गोष्टी क्लिअर झाल्या. अर्चना मॅडम, दिनेश सर, नारायण मोरे सर, पॉसिबल आहे स्वतःचं सेल्फ इंट्रोस्पेक्शन करणे आता? हो दादा. हो दादा. काळाची गरज झालेली आहे. कारण समाजाचा डिमांडच आहे ना इम्प्रुव्हमेंट करणं, असं आहे ना. समाजाचा डिमांड आहे, घरच्याचं डिमांड आहे की नाही? बरोबर. चला, कल्याणीताई, साक्षीताई, थँक्यू लक्षात सर. आले हो सगळे दादा. प्रश्न? हो दादा. समजलं. हो दादा. मन लावून एक्सरसाइज कराल? हो दादा. बिलकुल. बिलकुल. चला, तर आजची रात्र, सर उद्याचा दिवस तुमच्याकडे आहे. सर ते बोला. तुम्ही जे क्वेश्चन टाकले ना, थोडं PDF टाकून जमलं तर पहा थोडं, नाही का? बिलकुल बिलकुल, टाकतो. मी वाचले, ऐकलं नाही, थोडं लेट जॉईन झालतो. ठीक सर, टाकतो. ओके सर, थँक्यू. चला, माझा क्लास सुरू झालेला आहे आणि त्याचं सेशन आता स्टार्ट होत आहे. ठीक आहे, तर आपण आता या सेशनला ओके. क्लोज करू. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू, थँक्यू दादा. थँक्यू. गॉड ब्लेस यू. थँक्यू दादा. थँक्यू दादा. ब्लेस यू दादा. थँक्यू. थँक्यू थँक्यू. सर. थँक्यू.